देखील मी तुम्हाला लिहून दिल्या होत्या, लिहून घ्यायला सांगितल्या होत्या, त्या तुम्ही लिहून घेतल्या. त्यातली पहिली सेटिंग काय आहे सांगा, ती आपण कंटिन्यू करूया. आता डिफरंट सेटिंग्स, वेरियस सेटिंग्स म्हणजे आपण वेगवेगळ्या डोमेन बरोबर, वेगवेगळ्या घटकांबरोबर ऑन फील्ड काम करत असतो. आता ऑन फील्ड काम करणं म्हणजे काय, तर एक्झॅक्टली जो काही टार्गेट ग्रुप आहे, समजा आता डिफरंट फील्ड तुम्हाला अनेक नंबर मी तुम्हाला काय सांगितले. आता समजा फॉर एक्झाम्पल ऑन फील्ड मी डिझास्टर मध्ये काम करत असतो, तर त्या डिझास्टर काय करायचं, बरोबर, इतकं क्लिअर आहे का? क्लिअर. आता सोशल वर्कर्स खूप प्रत्येक आस्पेक्ट मध्ये, प्रत्येक आस्पेक्ट कुणाच्या, तर कम्युनिटीच्या लाईफचं आहे. ह्याच्यामध्ये इन्क्लुडिंग काय काय आहे कम्युनिटी लाईफ मध्ये, तर शाळा, सगळ्यात आधी शाळा, कम्युनिटीमध्ये हॉस्पिटल्स असतात, कम्युनिटीमध्ये वेगवेगळे कुटुंब राहतात, लहान मुलं असतात, यूथ आहे, त्यांचे ह्या सगळ्यांचं वेलफेअर आहे, इंडस्ट्री आहे, ओल्डर पर्सन्स म्हणजे वयोवृद्ध लोक, पर्सन्स विथ डिसेबिलिटीज म्हणजे काहीतरी डिफरंटली एबल, याला आपण म्हणतो डिसेबिलिटी म्हणण्यापेक्षा डिफरंटली एबल म्हणजे काहीतरी कुठेतरी कमतरता आहे. ठीक आहे. आता हे अपंगत्व मानसिक स्वरूपाचं पण असू शकतं, शारीरिक स्वरूपाचं पण असू शकतं. इन्व्हायरमेंट आहे, इन्व्हायरमेंट म्हणजे पर्यावरणाशी संबंधित असणारे विषय आपण हाताळतो. महिला आणि वेलफेअर, वुमन अँड वेलफेअर म्हणजे महिला आणि कल्याण. आता महिला हा डोमेनच इतका ब्रॉड आहे की कुठल्या टप्प्यात ह्या विषयाला धरून काम करायचं खूप चॅलेंजिंग आहे. जे महिलांच्या सक्षमीकरणाकडे काम करायचं, महिलांच्या इम्पॉवरमेंटकडे, सक्षमीकरण म्हणजेच इम्पॉवरमेंट, ह्याच्याकडे लक्ष द्यायचं, त्यांच्या कपॅसिटीज बिल्डअप करायच्या, त्यांना एंटरप्रिनरशिपमध्ये आणायचं, त्यांच्या चॅलेंजिंग कंडिशन्स आहेत त्यांच्या लाईफमध्ये, त्यातनं त्यांना बाहेर काढायचं, लिगल एड एन नंबर ऑफ फाटे ह्या वुमन ह्या शब्दाला पडतात. कारण वुमन वल्नरेबल कन्सिडर केली जाते ना, म्हणजे वंचित घटकामध्ये महिलेला कन्सिडर केलं जातं का, तर समाजाने महिलेला वंचित घटकामध्ये बसवलेलं आहे. म्हणजे दृष्टिकोन, पर्स्पेक्टिव्ह, आयडिओलॉजी, इथिक्स, अनेक गोष्टी महिलांच्या संदर्भात आपण कन्सिडर केला तर हा खूप वास्ट टॉपिक आहे. हेल्थ केअर आहे, आरोग्याच्या संदर्भातल्या समस्या आणि डिझास्टर मॅनेजमेंट. आरोग्याच्या संदर्भातल्या समस्या म्हणजे काय, तर आरोग्य कम्युनिटी लेवलला जर आपण विचार केला तर कम्युनिटीमध्ये काही पर्टिक्युलर आजार आहेत का, कम्युनिटी लेवलला आपण प्रिव्हेंटिव्ह लेवलला काही काम करू शकतो का आजारांच्या संदर्भात, की जेणेकरून आजार उद्भवू नये आणि लोकांची हेल्थ ही खूप चांगल्या पद्धतीनं मेंटेन राहील. याच्यामध्ये नुसती हेल्थ नाही म्हटली, आता WHO ने जी नवीन डेफिनेशन केली आहे हेल्थची, त्याच्यामध्ये मेंटल, फिजिकल आणि सोशल ऍड केलेलं आहे. हेल्थची जर डेफिनेशन तुम्हाला विचारली कोणी, आरोग्याच्या व्याख्यामध्ये नेमकं काय काय आहे, तर त्याच्यामध्ये काय काय आहे, मानसिक आरोग्य, शारीरिक आरोग्य आणि सामाजिक आरोग्य सुद्धा हे ह्याच्यामध्ये ऍड केलेलं आहे. डिझास्टर मॅनेजमेंट मध्ये अचानक आपत्ती व्यवस्थापन ज्याला म्हणतो, आपत्ती व्यवस्थापन, डिझास्टर मॅनेजमेंट हे आपत्ती व्यवस्थापन. अचानकपणे एखादी आपत्ती येऊ घातली किंवा झाली, तर सध्या पावसाचे दिवस आहे, खूप ठिकाणी पूर आला आहे, खूप ठिकाणी दरडी कोसळलेल्या आहे, अनेक लोकांचे मृत्यू पण झालेले आपण अनेक वर्ष ऐकतोय. त्याच्यामधले मी नेहमी तुम्हाला भूकंप आहे, लातूरचा किल्लारीचा भूकंप आहे, उत्तराखंडचा प्रलय आहे पाण्याचं, माळीन घसरण आहे, अनेक डिझास्टरची उदाहरणं आपल्याकडे आहे. हा डिझास्टर जर झालं तर तिथे आपला रोल हा खूप चॅलेंजिंग होतो आणि तो काही शॉर्ट टर्म नसतो, तो लॉंग टर्म असतो. सस्टेनेबल होईपर्यंत, लोकांना त्यांची घरं मिळेपर्यंत, त्यांची निधी मिळेपर्यंत, त्यांना सगळं त्यांचं होलिस्टिक डेव्हलपमेंट होईपर्यंत. तो डिझास्टर मध्ये काम करत असताना असं नाही की मी महिनाभर काम केलं आणि त्यातनं बाहेर पडलं असेल, ते लॉंग टर्मचं असणारं काम म्हणजे डिझास्टर. ठीक आहे. असे हे वेगवेगळे
डोमेन्स आहे. आता काही सोशल वर्कर क्लायंटला हेल्प करतात जेणेकरून त्यांच्याकडे असणाऱ्या ज्या काही डिसॅबिलिटीज आहेत किंवा लाईफ थ्रेटनिंग डिसीजेस आहेत, आयुष्यभर त्रासदायक किंवा मरतपर्यंत न बरा होणारे आजार, ज्याला आपण लाईफ थ्रेटनिंग डिसीजेस म्हणतो, असे किंवा डिसेबिलिटी, अशा अनेक प्रॉब्लेम काही क्लायंट खूप समस्या फेस करत असतात. अशा लोकांना किंवा सोशल प्रॉब्लेम्स पण असतात. फॉर एक्झाम्पल इनएडिक्वेट हाऊसिंग अँड अनएम्प्लॉयमेंट, म्हणजे अपुरं असं राहण्याची घरं किंवा राहण्याची जागा किंवा बेरोजगारी, अशा अनेक समस्या आहेत ज्याच्यामध्ये सोशल वर्कर क्लायंटला हेल्प करत असतो. आता सगळ्यात मोठा आस्पेक्ट जो आहे सोशल वर्क प्रॅक्टिसचा, तो मुद्द्यांमध्ये आपल्याला शिकायचा आहे. पहिला मुद्दा काय आहे? फॅमिली सर्व्हिसेस ऑफ अ सोशल वर्कर. फॅमिली अ सोशल वर्कर. फॅमिली सर्व्हिसेस ऑफ अ सोशल वर्कर. Various settings. Various settings of social work practice. ठीक आहे, हा झाला आपला टॉपिक. आता ह्या टॉपिक मध्ये आपल्याला जे काही डोमेन्स आहेत ते शिकायचे, ते मी लिहून पण देणार आहे, ते तुम्ही लिहून घ्यायचे. पहिलं लिहा फॅमिली. लिहिलं फॅमिली. फॅमिली सर्व्हिसेस ऑफ अ सोशल वर्कर. फॅमिली सर्व्हिसेस ऑफ अ सोशल वर्कर. ह्याच्यामध्ये वर्कर काय काय करत असतो, तर ही जी फील्ड आहे ह्याच्यामध्ये अनेक नंबरच्या सर्व्हिसेस इन्क्लूड आहे आणि अनेक नंबरच्या सर्व्हिसेस ज्या इन्क्लूड आहे त्याला ॲड्रेस करण्याचं काम हा सोशल वर्कर करत असतो. प्रत्यक्षपणे डिरेक्टली त्या कुटुंबाबरोबर तो काम करतो, लहान मुलांबरोबर सुद्धा काम करतो, फॅमिली अँड चिल्ड्रन. आता ही जी फील्ड आहे ही ट्रॅडिशनली ॲड्रेस करते कशाला? पारंपरिकरित्या ह्या फील्डमध्ये आपण काम करतो, खूप जास्त प्रिव्हेंटिव्ह फोकस असतो फ्रॉम दॅट ऑफ द फील्ड ऑफ चाइल्ड वेलफेअर. म्हणजे चाइल्ड वेलफेअरच्या संदर्भात चुकीच्या गोष्टी काही घडू नये म्हणून प्रतिबंधात्मक लेवलला आपण इथे काम करू शकतो. गोल्स जे आहे हे फोकस आहे कशासाठी? तर फॅमिली लाईफ सायकल जी आहे त्या फॅमिली लाईफ सायकलचं मजबूतीकरण करण्यासाठी. आता सर्व्हिस मे बी इन द फॉर्म ऑफ काउन्सिलिंग और एज्युकेशन. ठीक आहे, आता काउन्सिलिंग किंवा एज्युकेशन कशासाठी आपण देतो क्लायंटला? तर पर्सनल अँड फॅमिली संदर्भातले त्यांना ॲड्रेस करण्यासाठी सोशल वर्कर काउन्सिलिंगच्या माध्यमातून किंवा एज्युकेशनच्या माध्यमातून हेल्प करत असतो, जेणेकरून पर्सनल अँड फॅमिली ग्रोथ जी आहे हिची मोठ्या प्रमाणामध्ये डेव्हलपमेंट होईल. आता मेन जी सेटिंग आहे ह्या फील्डची ही फॅमिली सर्व्हिस एजन्सी आहे. YMCA आणि नेबरहूड सर्व्हिस सेंटर्स ह्याच्यामध्ये मदत करतात. ठीक आहे, आता रेंज ऑफ क्लायंट्स हे जे आहे हे कोणीही किंवा कोणत्याही कुटुंबातला मेंबर, ॲडल्ट किंवा चिल्ड्रन जो गरजेमध्ये आहे फॅमिली सपोर्टिव्ह सर्व्हिसेसच्या, तो आपला क्लायंट असू शकतो.
आता फॅमिली सर्व्हिसच्या ज्या एजन्सीज आहेत त्या ऑफनली कॉन्टॅक्ट करतात एकमेकांना, हो की नाही, कशासाठी, तर क्लायंटला खूप चांगल्या पद्धतीच्या सर्व्हिसेस देण्यासाठी फ्रॉम द प्रोटेक्टिव्ह सर्व्हिस एजन्सी. वेगवेगळ्या एजन्सीज आहे फॅमिली अँड चाइल्ड बरोबर काम करणाऱ्या, तर त्यातनं काही प्रोटेक्टिव्ह एजन्सीज आहेत ज्या वेगवेगळ्या विषयाला डील करतात, त्यांच्याशी सुद्धा आपण टायअप करू शकतो. आणि मॅन्डेटेड असणाऱ्या काउन्सिलिंगच्या सुविधा सुद्धा आपण प्रोव्हाइड करतो. आता काउन्सिलिंग मी समजा करू शकत नाही, माझा क्लायंट आला, बाकी सगळे इंटरव्हेन्शन मी केलं, पण मला वाटलं नीड असेसमेंटच्या वेळी की माझ्या क्लायंटला काउन्सिलिंगची सुद्धा आवश्यक आहे, तर ज्या काही स्पेशलाइज्ड एजन्सीज आहे काउन्सिलिंगच्या ह्या विषयाला धरून काम करणाऱ्या, त्यांच्याकडे मी माझी केस रेफर करू शकतो. म्हणजे काय, तर आवश्यक असणाऱ्या आणि होलिस्टिक वेनी मी माझ्या केसचा विचार करते, जेणेकरून ती केस कम्प्लिटली सॉल्व्ह करता येईल. ठीक आहे, रेंज ऑफ क्लायंट मध्ये हे झालं. सेकंडली हा चाइल्ड वेलफेअर सर्व्हिसेस ऑफ सोशल वर्क. Child Welfare Services of Social Worker. Child Welfare Services of Social Worker. Child Welfare Services of Social Worker. चाइल्ड वेलफेअर ॲज अ फील्ड आहे सोशल वर्क प्रॅक्टिसची, जी ट्रेडिशनली कन्सर्न आहे विथ सर्व्हिस बरोबर नीड्स काय आहे लहान मुलांची आणि त्यांच्या कुटुंबाची. आता जेव्हा पॅरेंटल फंक्शनिंग हे इम्पेअर्ड असतं, किंवा जेव्हा चाइल्ड आणि यूथ हे डेव्हलपमेंटल किंवा बिहेवियरल प्रॉब्लेम मधनं जात असतात, कारण हे असतं म्हणजे जेव्हा इम्पेअर्ड करण्याची पॅरेंटल फंक्शनिंग जी आहे ती इम्पेअर्ड करण्याची गरज येते, किंवा कधी येते, तर जेव्हा मूल यूथ हे कारण काय आहे, डेव्हलपमेंटल प्रॉब्लेम, बिहेवियरल प्रॉब्लेम सुद्धा असू शकतो, मे नॉट बी एबल टू फंक्शन विथ देअर फॅमिली. तर हे याचा असं रिझल्ट काय, हा फोकस फंक्शन म्हणजे सामाजिक कार्य पद्धतीचं क्षेत्र म्हणून जर आपण बाल कल्याण बघत असणार, त्या क्षेत्रात आपण काम करत असतात, तर हे पारंपरिक क्षेत्र आहे. या पारंपरिक क्षेत्रामधली जी मुलं आहेत, त्या मुलांचा आणि त्यांच्या कुटुंबाच्या आवश्यक, त्यांना दोघांनाही आवश्यक असणाऱ्या आपण काम करतो. फॉर एक्झाम्पल जर बघितलं तर पालकांचं काही पॅरेंटिंग फंक्शनिंग बिघडलेलं असेल, किंवा जेव्हा मूल आणि तरुण विकासात्मक भावनिक किंवा वर्तणुकीशी संबंधित समस्यांशी सामना करत असेल. आता पालकांचं कार्य बिघडतं म्हणजे काय होतं, तर घरामध्ये काहीतरी आई वडिलांचे बायकोचे काही क्लॅशेस असू शकतात, त्याचा भांडणं होत असतील, किंवा वडील दारू पिऊन येत असेल, किंवा आई अजून काही प्रॉब्लेम असेल, अशा अनेक समस्यांची डील करणं, म्हणजे घरात जर काही पालकांच्या संदर्भातले मतभेद असतील, तर पालकत्व बिघडणं असं म्हणतात, पालकांचं फंक्शनिंग बिघडणं. तर ह्याच्यामध्ये मुलांचा विकासात्मक भावनिक आणि वर्तणुकीशी संबंधित असणाऱ्या काही समस्या उद्भवू शकतात. आणि या समस्यांमुळे कौटुंबिक जी सेटिंग आहे, फॅमिली सेटअप जो आहे, त्यातलं कार्य जे काय ज्या पद्धतीने व्हायला पाहिजे त्या पद्धतीने होत नाही. म्हणून ह्याच्यामुळे संरक्षणात्मक कार्यावर लक्ष केंद्रित करण्यात
आले आहे की प्रोटेक्टिव्ह लेवलला कसं आपण म्हणजे मुलांना प्रोटेक्शन मिळेल ह्या लेवलला जाऊन आपण कसं काम करू. ठीक आहे. आता इव्हॉल्विंग पॅरलल फोकस सुद्धा आहे स्ट्रेंथनिंग वरचा फॅमिलीला धरून इन ऑर्डर टू मेंटेन द चाइल्ड. आपल्याला इथे फोकस काय आहे आपला चाइल्ड ह्याची डेव्हलपमेंट विदिन द फॅमिली. आता सर्व्हिसेसच्या ह्या कन्व्हेन्शनली डिवायडेड आहे बिटवीन वॉट तर दोज प्रोव्हाइडेड टू चिल्ड्रन इन देअर ओन होम्स अँड दोज प्रोव्हाइडेड टू चिल्ड्रन रिम्यूव्ड फ्रॉम देअर पॅरेंट्स केअर अँड प्लेस इन सबस्टिट्यूट लिव्हिंग अरेंजमेंट. कुटुंबात मूळ टिकवून राहण्यासाठी किंवा हेल्दी वातावरणात राहण्यासाठी कुटुंब मजबूत करणं गरजेचं आहे. आता कुटुंब मजबूत करण्यावर जर पॅरलली आपण कॉन्सन्ट्रेशन केलं ते जास्त सेंट्रलाइज होऊ शकतं. ठीक आहे. आता स्वतःच्या घरात ज्या सोयी सुविधा पुरवल्या पाहिजे त्या पुरवल्या जाणाऱ्या आणि त्यांच्या पालकांच्या देखरेखीतून ते मूल जसं मी सांगितलं की फॅमिलीमध्ये काही बिघाड असेल तर त्या सेटिंग मधनं मूल बाहेर काढल्या जातं आणि आवश्यक असणाऱ्या या पर्यायी दिल्या जातात. म्हणजे रेसिडेन्शियल सेटअप आहेत मुलांचे तिथे मुलांना ठेवलं जातं थोड्या वेळाकरिता जोपर्यंत पालकांच्या देखरेखीतून काढून कुठे ठेवलं जातं म्हणजे पालकांच्या देखरेखीखाली ते मूल राहू नये म्हणून तिथून त्या मुलाला काढून त्याला पर्यायी राहण्याची व्यवस्था पुरवली जाते. आता बाल कल्याण जर बघितलं तर सामाजिक कार्यकर्ते जे आहेत कुटुंबाचं कल्याण सुधारण्याचा तर प्रयत्न करतातच सोबतच मुलांचं होलिस्टिक डेव्हलपमेंट कसं होईल हा सुद्धा तिथे प्रयत्न करतात. एकंदरीत काय म्हणायचं तर त्याच्या पालकांचं काउन्सिलिंग मुलांचं काउन्सिलिंग मुलाला फोकस करून करण्यात येईल कारण आपण चाइल्ड वेलफेअर इथे अभ्यासतो आहे. ठीक आहे. आता टिपिकल काही सेटिंग्स आहे ह्या चाइल्ड वेलफेअर फील्ड मधल्या ॲज सर्व्हिस त्या चिल्ड्रन करिता आपण देतो त्यांच्या स्वतःच्या घरामध्ये मी काही सेटिंग्स आपण देऊ शकतो. डे केअर असतात डे केअर मध्ये मुलं जाऊ शकतात. डे केअरच्या संदर्भातल्या सर्व्हिसेस स्वतःच्या घरातल्या आहे. अडॉप्शन सेंटर मध्ये आहे. ग्रुप होम केअर आहे. फॅमिली केअर रेसिडेन्शियल केअर प्रोटेक्टिव्ह आणि सर्व्हिसेस चिल्ड्रन करिता आणि सर्व्हिसेस करिता अनमॅरिड पॅरेंट्स सुद्धा. आता लहान मुलांच्या संदर्भात हे सगळेच घटक स्वतःच्या घरामध्ये देखील मुलांना प्रोटेक्टिव्ह वातावरण मिळालं पाहिजे. अब्यूज होतोय का काही गोष्टी होत आहेत का हे त्या सगळ्याच गोष्टींवर लक्ष केंद्रित केलं गेलं पाहिजे. आवाज येत नाहीये का आरुषी? आता येतोय का बघा? थोडासा रेंजचा प्रॉब्लेम रेंजचा प्रॉब्लेम असल्यामुळे आता लहान मुलांचं जर आपण सर्व्हिस प्रोव्हाइड करायची त्यांच्या घरातही सर्व्हिस प्रोव्हाइड करण्याची आवश्यकता असते. डे केअर्स असतात लहान मुलांची जिथे दिवसभर मुलं राहतात. फॉर एक्झाम्पल पाळणा घर आपण म्हणू शकतो. इथे काही सर्व्हिसेस आपल्याला देता येत असतात त्या असल्या असतं. अडॉप्शन सेंटर आहे जिथे दत्तक देणाऱ्या संस्था साराचे मी तुम्हाला कालच सांगितलं. ग्रुप होम केअर आहे की जिथे मोठे मोठे ग्रुप राहू शकतात. फोस्टर फॅमिली केअर आहे. रेसिडेन्शियल केअर आहे. प्रोटेक्टिव्ह आणि प्रिव्हेंटिव्ह सर्व्हिसेस सुद्धा आहे लहान मुलांच्या संदर्भात. आता फॉर हे कोणासाठी आहे तर अनमॅरिड पॅरेंट असे काही जोडपे ज्यांनी लग्न न करता मुलांना जन्म दिलेला आहे अशांसाठी ह्या सगळ्या सोयी सुविधा पुरवल्या जातात. इथे आपण बाहेर राहून चालत नाही की लग्न नाही केलं पण मुलं झालं तर आजच्या युगात हे चालतं. तो ज्याच्या त्याचा अधिकार आहे की लग्न करायचं मूल जन्माला घ्यायचं घालायचं कसं घालायचं तो हा निर्णय ज्याचा त्याचा आहे. आपण बाहेर राहायचं नाही.
आपला अप्रोच, आपला व्ह्यू हा खूप ब्रॉड लेवलचा आणि खूप अम्बिशियस असलेला पाहिजे. विजन असलं इथे फॅमिली केअर आणि चाइल्ड केअरचा भाग संपला. नेक्स्ट लिहा सर्व्हिसेस ऑफ सोशल वर्कर फॉर यूथ. लिहून घ्या. सोशल वर्कर सर्व्हिसेस फॉर यूथ. आता सर्व्हिसेस, सेवा आणि कार्यक्रम हे डिझाईन केले गेले आहेत. कशासाठी डिझाईन केले गेले जातात? वेगवेगळ्या सर्व्हिसेस, वेगवेगळे प्रोग्राम. तर जी काही स्पेशल नीड आहे पॉप्युलेशनची किंवा टार्गेटची ती फुलफिल करण्यासाठी काही प्रोग्राम्स, काही सर्व्हिसेस डिझाईन केलेले असतात. आता हे गव्हर्नमेंटच्या पण द्वारे असतात आणि NGOच्या द्वारे सुद्धा असतात. आता हे गिअर्ड करतं कशाला? ओपनली गिअर्ड करतं प्रिव्हेन्शन आणि आउटरीच इंटरव्हेन्शन. म्हणजे ह्या ज्या काही स्पेशल नीड्स आहे ह्या कशासाठी तयार केला आहे? तर गिअर्ड करण्यासाठी. गिअर्ड कशाला आपण करतो? तर प्रतिबंधात्मक आणि आउटरीच इंटरव्हेन्शन म्हणजे घराच्या बाहेरचे अंमलबजावणी. आता हुज फोकस इज टू हेल्प यंग पीपल टू अचीव देअर डेव्हलपमेंटल पोटेन्शियल. आता यूथ म्हणजे युवक जे आहे समाजात त्यांना फोकस केलेलं आहे. का त्यांच्यासाठी आपण करतो? तर त्यांचं डेव्हलपमेंट महत्वाचं आहे. कारण त्यांच्यामध्ये असणाऱ्या ज्या क्षमता आहे, जी कौशल्य आहे ती अधिक प्रमाणामध्ये विकसित व्हावी ह्याच्यासाठी काही प्रोग्राम, सर्व्हिसेस प्रोव्हाइड केल्या जातात आणि तोच त्याचा फोकस. आता काही गोष्टी चांगल्या व्हाव्यात त्यासाठी काही प्रिव्हेंटिव्ह गोष्टी पण करायला लागतात, आउटरीच इंटरव्हेन्शन पण करायला लागतात. आता जो फोकस आहे एज्युकेशनवरचा, एज्युकेशनली ओरिएंटेड आहे, रिक्रिएशन्स आहे, हँडीक्राफ्ट आहे, स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटीज आहे, यूथसाठीच्या ज्या डिझाईन केलेल्या आहे यंगस्टर्सला हेल्प करण्याचे, जेणेकरून त्यांचं जे शारीरिक आरोग्य आहे ते फिजिकली फिट राहील आणि भावनिक दृष्ट्या देखील ते हेल्दी राहील. म्हणजे फिजिकली आणि इमोशनली हेल्थ ही सुद्धा फोकस करण्यासाठी आहे माझी यंगस्टर्स. कारण ते तरुण वय जे आहे खूप धोक्याचं असतं असं आपण बरेचदा ऐकतो. आता जेव्हा लर्निंग सोशल स्किल्स, जेव्हा आपण नवीन नवीन स्किल्स शिकत असतो, प्रॅक्टिकल कोपिंग स्ट्रॅटेजीज असतात, मोरल कंडक्ट असतं, ह्या सगळ्यासाठी आपल्याला हे सगळं गरजेचं आहे. आता ज्या काही टिपिकल सेटिंग्स आहेत ह्या फील्डमधल्या, यूथ ब्युरोज आहे, कम्युनिटी किंवा यूथ सेंटर्स आहे, इमर्जन्सी शेल्टर्स आहे, सुसाईड प्रिव्हेन्शन प्रोग्राम आणि जॉब ट्रेनिंग प्रोग्राम. आता यूथच्या संदर्भातला अतिशय चॅलेंजिंग आणि संवेदनशील भाग म्हणजे त्यांचं वय. बरोबर. आता त्यांचं वय, निरोगी त्यांचं शारीरिक ठेवण्याचे प्रयत्न इथं केले जातात, मदत केली जातात. त्यासाठी वेगवेगळ्या शैक्षणिक दृष्ट्या पुनर्निर्मिती केलेली आहे. हँडीक्राफ्ट ज्याला आपण वेगवेगळे त्याचे ट्रेनिंग सेंटर्स आहेत, स्पोर्ट्सच्या ऍक्टिव्हिटीज आहे, ह्या सगळ्यांवर लक्ष केंद्रित करण्यात आलंय. युवाच्या संदर्भातले ब्युरो आहे, मंडळ आहे, युवा केंद्र आहे, आपत्कालीन आश्रयस्थान आहे. आत्महत्या प्रतिबंध कार्यक्रम कसा वापरलेला आहे? कारण त्यांनी सांगितलं हे जे वय ते वय ह्याच्यामध्ये काही गोष्टी मुलांच्या संदर्भातल्या जर घडल्या, मुलांच्या म्हणजे युथच्या संदर्भातल्या घडल्या, तर त्या मुलांना आई वडील बोललेलं आवडत नाही, त्यांना मित्रपरिवाराचं जास्त पटतं, जास्त आवडतं, त्यांच्या विरोधात किंवा त्यांच्या मनाविरुद्ध काही जर घटना घडल्या तर अशा कंडिशनमध्ये काही केसेसमध्ये जे युवा आहे ते आत्महत्येचा पर्याय सुद्धा निवडू शकतात. म्हणून आत्महत्या प्रतिबंध कार्यक्रम सुद्धा राबवले गेलेले आहेत आणि
ते वय आता शिक्षण संपलेलं आहे आणि आम्हाला रोजगार हवा आहे तर त्या संदर्भातलं जॉब ट्रेनिंग सुद्धा त्यांच्या क्षेत्राची विविध सेटिंग करून दिलेलं जातं. म्हणजे त्यांचा इंटरेस्ट आणि त्यांचं एज्युकेशनला धरून काही वेगवेगळे जॉब ट्रेनिंग पण तिथे जातात गव्हर्नमेंटच्या माध्यमात. ठीक आहे, इतकं समजलं? समजलं का? युथ बरोबर काम करणं सुद्धा खूप चॅलेंजिंग, कारण कळत असणारा म्हणजे मॅच्युअर्ड असा डोमेन म्हणजे युथ आहे. ठीक आहे, पुढे जाऊया. लिहा हेल्थ केअर सर्व्हिसेस ऑफ अ सोशल वर्क. आरोग्याच्या क्षेत्रातलं सोशल वर्क. आरोग्याच्या क्षेत्रातलं सोशल वर्क. आता हा जो फोकस आहे हेल्थ केअर म्हणजे आरोग्याच्या संदर्भात जेव्हा असं लगेच आपल्याला लक्षात येतं की आजार. आता आजार फक्त शारीरिकच मान्यता आहे किंवा मानसिक आजाराला पाहिजे तेवढं रेकग्निशन किंवा लोकांना त्याविषयीचा अवेअरनेस नाहीये. जरी मानसिक आजार म्हटलं तरी ते स्टिग्मटाइज कन्सिडर केल्या जातं, म्हणजे कलंकित आहे, काहीतरी चुकीचं झालंय, याचा मेंदूच काम करत नाही, म्हणजे अर्धवट नॉलेजवर लोक स्टेटमेंट करतात. आता फोकस जो आहे हा वेगवेगळ्या आस्पेक्ट वरचा आहे. मेडिकल इलनेस आहे, असे करतात डायग्नोसिस आणि ट्रीटमेंट मध्ये. की समजा एखादा आजार झाला तर सोशल वर्कर मोस्टली इथे हेल्थ केअर सेटअप मध्ये जे MPSW मध्ये ज्यांचं MSW झालेलं आहे त्यांना जास्त हा विषय माहीत असतो, किंवा कम्युनिटी हेल्थ सुद्धा. ट्रॅडिशनली हा फोकस कशावर आहे तर डिफरंट टाइप्स ऑफ आस्पेक्ट. आता डिफरंट टाइप्स ऑफ आस्पेक्ट कशाचे तर वेगवेगळ्या आजाराचे जे मेडिकली आहे त्या वेगवेगळ्या आजारांना सुद्धा असिस्ट केलं जातं. पण कशाच्या मध्ये कशाच्या द्वारे तर आजाराचं योग्य निदान करणं आणि आजाराचं योग्य निदान झाल्यावर त्याला त्याला आवश्यक असणारा उपचार पॅटर्न बनवणं. म्हणजे डायग्नोसिस आणि ट्रीटमेंट थ्रू व्हॉट थ्रू द असेसमेंट ऑफ द पेशंट. पेशंटचं असेसमेंट करणं गरजेचं आहे. जरी इथं तो पेशंट असला तरी आपल्यासाठी तो व्यक्ती आहे. पेशंट नंतर झाला, तो पेशंट होण्याच्या आधी व्यक्ती आहे की नाही, मनुष्य आहे की नाही, हाच अप्रोच आपला असायला पाहिजे. सोशल सिच्युएशन आणि इंटरप्रेट द इन्फॉर्मेशन टू द मेडिकल टीम. मी जसं मगाशीच सांगितलं की WHO ने आता एक नवीन डेफिनेशन केली आहे हेल्थची, आरोग्याची. त्याच्यामध्ये फक्त शारीरिक आणि मानसिकच नाही तर सोशल, सामाजिक शब्द सुद्धा ऍड केलेला आहे. म्हणून सोशल सिच्युएशन सुद्धा इथे घेतलेली आहे. आता हे इंटरप्रेट करतं ह्या इन्फॉर्मेशनला टू द मेडिकल टीम. आता इन्फॉर्मेशन समजा आता हॉस्पिटल सेटअप मध्ये सोशल वर्कर काम करतात आणि राऊंड घेत असताना त्याला एखादी केस आयडेंटिफाय झाली तर त्या केसची संपूर्ण माहिती घेणं, त्या केसचा आजार नेमका काय झालाय हे डॉक्टरांकडून सोशल वर्करनी समजून घेऊन पेशंटला सांगणं. जोपर्यंत पेशंटला त्याच्या आजाराविषयी माहीत होत नाही तर तेवढं तो ट्रीटमेंटला कॉपरेट करत नाही. आता बरेचसे म्हणजे काही सिच्युएशन अशा असतात की लगेच आपण पेशंटला सांगू शकत नाही, त्यांच्या मानसिक स्थितीचा अभ्यास करून, किंवा मानसिक स्थिती कशी बिघडू शकते यांनी एकदम अचानक जर आपण सांगितलं की मोठा आजार झालाय, फॉर एक्झाम्पल कॅन्सर वगैरे वगैरे, ठीक आहे, लाईफ थ्रेटनिंग आजार जे बरे होऊ शकत नाही, आपण डिरेक्टली जर पेशंटला सांगितलं तर तो धास्ती घेईल, हो की नाही, आणि त्याचं पोपअप जे आहे किंवा त्यांची जी पोटेन्शियालिटी आहे त्या आजाराशी डील करण्याची ती थोडेफार कमी होऊ शकते. म्हणून सगळ्यात आधी पेशंटच्या डॉक्टरांशी बोलणं, जी टीम आहे मेडिकल टीम त्यांच्याशी डिस्कस करणं, आणि त्याच्यानंतर आपण आपल्या पेशंटला असेस करणं, हे असा रोल असतो. आता रिसेंटली जर बघायचं झालं तर प्रेज केले गेल्या हॉलिस्टिक कन्सर्न म्हणजे सर्वांगीण संकल्पना जी आहे वेलनेस आणि प्रिव्हेंशनची त्याच्यावर इम्पसाइज करण्यात आलाय सध्याच्या परिस्थितीमध्ये.
सोशल वर्क प्रॅक्टिस ज्या आहेत हेल्थ फील्डमध्ये हे रिफ्लेक्ट करतात गोल्स आणि फंक्शन्स. आता गोल्स आणि फंक्शन्स कशाचे आहेत तर इन्स्टिट्यूशन्सचे. इन्स्टिट्यूशन जे आहे वेगवेगळे इन्स्टिट्यूशन्स असतात हो की नाही, त्या वेगवेगळ्या इन्स्टिट्यूशन्सचे गोल काय आहे आणि त्या गोलला धरून त्यांचा फोकस काय हे जास्त इथे महत्वाचं आहे, त्या एक्झिस्ट आहेत त्या. आता सगळ्यात मोठं इन्फोसिस जे आहे प्लेस केलं जातात त्याच्यावर नेटवर्किंग, ॲडव्होकसी आणि ब्रोकरेज जे आहे बायो सायकोसोशल ऍस्पेक्ट ऑफ द क्लायंट सिच्युएशन. जे बघा बायो सायकोसोशल ऍस्पेक्ट ब्रोकरेज आहे, ॲडव्होकसी आणि नेटवर्किंग, ॲडव्होकसी, ब्रोकरेज ऑफ द बायो सायकोसोशल सायकोसोशल आस्पेक्ट. कुणाचे तर क्लायंटच्या आणि क्लायंटच्या कुटुंबाच्या सिच्युएशन. पण विदिन द ब्रॉड स्पेक्ट्रम, आता हा खूप मोठा एक ब्रॉड व्यापक स्पेक्ट्रम आहे हेल्थकेअर सर्व्हिस प्रोव्हिजनचा. ह्याच्यामध्ये पर्टिक्युलर इम्फसाइज केला आहे अनसर्व्ड आणि अनडिसर्व्ड. म्हणजे काय तर एखाद्या रुग्णाच्या सामाजिक परिस्थितीचं मूल्यांकन करून, आजाराचं मूल्यांकन करून सगळं निदान आणि उपचारांमध्ये मदत करणे हे सोशल वर्करचं काम आहे. वैद्यकीय टीमला वैद्यकीय टीम कडून माहिती घेऊन त्या माहितीचा अर्थ लावणं, समजून घेणं. सध्याच्या काळात जर बघितलं तर निरोगीपणा आणि प्रतिबंध हाच सर्वांगीण विकासाचा पाया बनलेला आहे ही संकल्पना जो धरून आहे. आरोग्य क्षेत्रातले जे सोशल वर्कर आहेत ते ज्या संस्थांमध्ये काम करतात त्या संस्थांचे ध्येय काय आहेत, त्यांचे कार्य काय आहे हे याच्यावर रिफ्लेक्ट करते. आता आरोग्य सेवांच्या ज्या तरतुदी आहेत त्या खूप विस्तृत स्पेक्ट्रम मध्ये आहे असं म्हटलेलं. आता जैव मानसिक, ज्याला बायो सायकोसोशल मी म्हणतो, जैव मानसिक पैलूंचं नेटवर्किंग असलं पाहिजे, ॲडव्होकसी असलं पाहिजे, ब्रोकरेज असलं पाहिजे, कुटुंबाच्या परिस्थितीवर सुद्धा भर दिला गेला पाहिजे. हे सोशल वर्करने करणारी कामं आहेत. आता ह्यामध्ये सेवा जर मिळाल्या नाही तर अपात्रांवर विशेष भर दिला जातो. म्हणजे का सेवा मिळाल्या नाही, काय पात्रता होती, का मिळालं नाही, हे सगळं सोशल वर्कर बघतो. म्हणजे चेंजिंग फेज जो आहे हेल्थकेअर प्रोव्हिजनचा हा अफेक्ट करतो डिफरंट टाइप्स ऑफ पॅरामीटर्सला. तर डिफरंट टाइप्स ऑफ पॅरामीटर्स कशाचे तर सोशल सर्व्हिस ची जी डिलिव्हरी दिली जाते त्याचे डिफरंट टाइप्स ऑफ प्रोव्हिजन हेल्थकेअरच्या अफेक्ट करतात, कारण हा बदलता चेहरा आहे. आता टिपिकल सेटिंग जी आहे या फील्डची त्याच्यामध्ये टिपिकल सेटिंगमध्ये हॉस्पिटल्स आहेत, हेल्थ केअर सेंटर्स आहेत, पब्लिक हेल्थ एजन्सीज आहेत, कम्युनिटी बेस्ड हेल्थ सेंटर्स आहेत, एजन्सीज आहेत, नर्सिंग होम, हॉस्पाईस केअर अँड ऍप्लिकेशन सेंटर. म्हणजे पारंपरिक वेनी जर बघितलं तर हे काय आहे तर या टिपिकल सेटिंग्स आहेत हेल्थ केअर सर्व्हिसेस मधल्या. काय काय आहे परत एकदा लिहून घ्या. हॉस्पिटल पहिलं, सेकंड हेल्थ केअर हेल्थ सेंटर्स, तिसरं पब्लिक हेल्थ एजन्सी, चौथं कम्युनिटी बेस्ड हेल्थ एजन्सी, पाचवं नर्सिंग होम, हॉस्पाईस केअर अँड रिहॅबिलिटेशन. टिपिकल सेटिंग्स आहेत. त्याच्यावर प्रश्न येऊ शकतात की हेल्थ केअर मधल्या टिपिकल सेटिंग कोणत्या कोणत्या आहेत तर त्या आहेत. तुम्हाला ऍक्टिवली ऐकायला पाहिजे लेक्चर, आणि ऍक्टिवली ऐकताना तुम्हाला ते बुलेट पॉईंट सुद्धा नोट डाऊन करता आले पाहिजे. ह्याला म्हणतात सेल्फ स्टडी आणि सेल्फ अभ्यास. ठीक आहे, नुसतं लेक्चर ऐकून होणार आहे का तर ना. ठीक आहे, आता हेल्थ केअरचं सर्व्हिस इथे सर्व्हिसेस ऑफ सोशल वर्कर इन इंडस्ट्री. Services of social worker in industry.
services of social workers in industry. हे सूक्ष्म कामगारांच्या संदर्भातले कायदे, कामगारांच्या समस्या, कामगारांचे अधिकार, कामगारांना देण्यात येणाऱ्या सोयी सुविधा अनेक गोष्टी आहेत ज्याच्यावर सोशल वर्कर काम करतो. सर्व्हिसेस ऑफ सोशल वर्कर इन इंडस्ट्री. सोशल वर्कर इन इंडस्ट्री. आता इंडस्ट्रियल सोशल वर्करचा जो रोल आहे अतिशय महत्वाचा आहे समजून घेण्यासाठी. डिफरंट टाइप्स ऑफ एरियाज ऑफ रिस्पॉन्सिबिलिटी. ठीक आहे. आता रिस्पॉन्सिबिलिटी हा एक खूप जबाबदारीचा रोल आहे सोशल वर्करचा, इथे जो असोसिएटेड आहे प्रत्येक जी फंक्शनरी आहे त्या इंडस्ट्रीजची, त्या प्रत्येक फंक्शनरी बरोबर ही जबाबदारी आहे सोशल वर्करची, ती असोसिएटेड आहे. कशासाठी? तर क्लिअर पर्स्पेक्टिव्ह जो आहे तो गेन करण्यासाठी. आता क्लिअर पर्स्पेक्टिव्ह कशाचा गेन करायचा आहे? तर जो रोल आणि स्टेटस आहे इंडस्ट्रियल सोशल वर्करचा तो आपल्याला गेन करण्यासाठी आपला पर्स्पेक्टिव्ह आपल्या रोलच्या संदर्भात क्लिअर असायला पाहिजे. डेव्हलपमेंट जी आहे इंडस्ट्रियल सोशल वर्कची इंडियामध्ये ही रिसेंट आहे. आता प्राथमिक स्वरूपामध्ये जर बघितलं तर व्हॉलेंटरी जे आहे हे इन्फ्लुएन्स करतं बाय द इन्फोसिस बाय द गव्हर्नमेंट ऑफ प्रोग्रामर्स इन ऑर्गनाइज सेक्टर. म्हणजे काय? तर ऑर्गनाइज सेक्टर म्हणजे प्रामुख्याने ऐच्छिक आहे. संघटित क्षेत्रातले जे विशिष्ट प्रोग्रामर आहे सरकारने जे जोर दिले त्या दिलेल्या जोरामुळे ते प्रभावित झालेले आहे. आता जी जागा आहे सोशल वर्करची इंडस्ट्रियल ऑर्गनायझेशन मध्ये ही विदिन द ऍडमिनिस्ट्रेटिव्ह प्रिव्ह्यू आहे. विदिन द ऍडमिनिस्ट्रेटिव्ह म्हणजे प्रशासनामध्ये आहे. आता प्रिव्ह्यू म्हटलं तर कशाचं? तर पर्सनल और ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट डिपार्टमेंट. ठीक आहे. ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट. तर मोस्टली इंडस्ट्रीमध्ये आपल्या स्पेशलायझेशन मधले त्यांचं HR ह्युमन रिसोर्स HRW ह्युमन HRD मध्ये स्पेशलायझेशन झालेली खूप लोक इंडस्ट्री लेवलला काम करतात सोशल वर्कर. म्हणून इंडस्ट्रियल ऑर्गनायझेशन मध्ये ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सेक्टरमध्ये पर्सनल किंवा ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट मधली शिक्षित लोक ह्या डिपार्टमेंटमध्ये काम करतात. ओकेजनली अंडर द डायरेक्ट कंट्रोल ऑफ द लाईन मॅनेजर. म्हणजे व्यवस्थापन जे आहे लाईन मॅनेजमेंट हेरार्की ज्याला आपण म्हणतो त्या लेवलमध्ये हे काम करतात. म्हणजे व्यवस्थापकाचं थेट एकदम खाली त्या लाईन मध्ये सोशल वर्कर असतात. आता कामगारांच्या संदर्भातल्या कल्याणकारी सेवा च्या विकासामध्ये निर्णय घेण्यामध्ये सहभागी असतात. म्हणजे आपले जे MSW लोक इंडस्ट्रीमध्ये काम करतात तर हे एक्झॅक्टली पॅरलली त्या लाईन मध्ये मॅनेजमेंट सोबत काम करतात. का? तर मॅनेजमेंट आणि आपण आपल्यामध्ये कोण आहे? तर आपले वर्कर्स. आपण वर्कर्सच्या साईडने विचार करतो की वर्करच्या संदर्भातल्या काही समस्या असतील, कुठल्याही असू शकतात, सुट्ट्यांच्या संदर्भात असू शकतात, बेनिफिट्स असू शकतात, त्यांना मिळणाऱ्या सोयी सुविधा, सिक्युरिटी, प्रिव्हेंटिव्ह लेवल. आता कुठली इंडस्ट्री आहे? एखादा चॅलेंजिंग इंडस्ट्री असेल तर तिथे हेल्मेट्स दिले जातात का? ग्लव्स दिले जातात का? त्यांना युनिफॉर्म आहे का? हे असलं पाहिजे जेणेकरून त्यांच्या आरोग्याची त्याच्या जीवाची आपल्याला सुरक्षितता अबाधित ठेवता येईल. सो ह्याच्यामध्ये ज्या काही कर्मचाऱ्यांच्या संदर्भातल्या कर्मचाऱ्यांचा विकास, कर्मचाऱ्यांच्या मागण्या ह्या मॅनेजमेंट पर्यंत पोहोचण्याचं काम हे सोशल वर्कर करत असतात इंडस्ट्रीमध्ये. म्हणजे डायरेक्ट मीडिएटर म्हणायला हरकत नाही वर्कर्स मधला आणि मॅनेजमेंट.
कारण वर्कर्स आणि मॅनेजमेंट मधलं बऱ्याच ठिकाणी आपल्याला असं दिसून येतं की ह्यांच्यामध्ये मतभेद असतात. त्यामधल्या काही युनियन सक्रिय असतात, युनियन मध्ये देखील गट असतात. त्यामध्ये सोशल वर्करचा अतिशय महत्वाचा रोल आहे की हे सगळं बॅलन्स कसं ठेवता येईल. बॅलन्स म्हणजे मॅनेजमेंटला कन्व्हिन्स करणं आपल्या वर्करच्या डिमांडच्या विषयी. ठीक आहे, हा अतिशय महत्वाचा रोल आहे. अजून काय रोल तुम्हाला महत्वाचा वाटतो? सांगा. रोल आहे. तथापि जे ऑटोनॉमी इश्यू आहे त्यांच्या डे टू डे फंक्शन मध्ये, तर ते एक पोझिशन त्यांना मिळालेली असते आणि ते पर्पजफुल रिलेशनशिप सुद्धा बिल्डअप करत असतात विथ द ऑपरेटिव्ह एम्प्लॉई. जसं मी सांगितलं, एम्प्लॉई संबंध सोबत पण एक हेतुपूर्वक नातेसंबंध बिल्डअप केले जातात. त्या पोझिशन मध्ये सोशल वर्कर असतो की डे टू डेचं जे फंक्शनिंग आहे ऑटोनॉमीचं ते एन्जॉय सुद्धा केलं पाहिजे विथ द ऑपरेटिव्ह एम्प्लॉई. आता हे एनेबल करेल त्यांना, जेणेकरून ते फ्रीली रिलेट करू शकेल सोशल वर्कर बरोबर विथ ट्रस्ट अँड कॉन्फिडन्स. म्हणजे एम्प्लॉई किंवा मॅनेजर जे कोणी आहे त्यांचा ट्रस्ट बिल्डअप झाला पाहिजे, त्यांचा विश्वास बसला पाहिजे आपल्यावर, जेणेकरून ते फ्रीली त्यांच्या बोलू शकतील, आपल्या सगळ्याबरोबर चांगल्या पद्धतीने डील करू शकतील. इंडस्ट्रीमध्ये थोडंसं कामगारांच्या संदर्भात आपल्याला प्रॉपर वेनी त्यांना घेऊन जायचं पण आपल्याला काम करून घ्यायचं. काम आपल्याचं कामाचं फंक्शन जे आहे डे टू डे ते प्रॉपर वेनी ठेवायचं. हा तिथे आपला रोल असतो. म्हणजे मोस्टली कम्युनिकेशन स्किल तुम्हाला असलं पाहिजे ह्या फील्डमध्ये काम करत असताना. तुमचं प्रेझेन्स ऑफ माइंड असलं पाहिजे काम करत असताना. तुम्हाला डील करण्याची कपॅसिटी तुमच्याकडे असली पाहिजे. ठीक आहे, तुम्ही कशा पद्धतीनं ती सिच्युएशन हँडल करता. समजा इंडस्ट्रीमध्ये वर्कर्सनी स्ट्राईक केला. का स्ट्राईक केला? तरी कारण असतं की नाही. विनाकारण कोणी काम बंद करत नाही, कोणी विनाकारण कोणी हडताल करत नाही, बरोबर. ते करण्यासाठी कारण असतात. तसं हडतालच होऊ नये ह्याच्यासाठी प्रिव्हेंटिव्ह लेवलला तुमची जी काही मीटिंग होते एम्प्लॉई बरोबर आणि मॅनेजमेंट, तिथं काही तोडगा निघतो का, हा तुमचा मेन रोल आहे. जेणेकरून हडतालपर्यंत पोहोचणारच नाही. अशा पद्धतीने तुम्हाला काम करायचं. दॅट्स इट. नेक्स्ट डोमेन लिहा, सर्व्हिसेस ऑफ द सोशल वर्कर फॉर ओल्डर पर्सन. आत्ताचा अतिशय ज्वलंत विषय आहे हा. सर्व्हिसेस ऑफ द सोशल वर्कर फॉर ओल्डर पर्सन. ओल्डर पर्सन म्हणजे वयोवृद्ध लोक. आता ह्याच्यामध्ये सोशल वर्करचा रोल हा विविध ठिकाणांमध्ये विभागलेला आहे. आता ह्याची जर पार्श्वभूमी बघितली ओल्डर पर्सनची, तर हे प्रोडक्टिव्ह वय नाही असं कन्सिडर केलं जातं. कारण त्यांच्या मानसिक आणि शारीरिक क्षमता ज्या आहेत काम करण्याच्या त्या कमी झालेल्या आहेत. 60 अभावचे लोक, म्हणजे आता वयोवृद्ध म्हणजे सिनियर सिटीजन 65 सुद्धा कन्सिडर केलंय किंवा 60. पुढे ते वय वाढवण्याचे पण अनेक गोष्टी चालल्या. आता जेव्हा शासनाच्या सेवेमध्ये असतो आपण, आपल्याला गव्हर्नमेंट जॉब असतो, तेव्हा रिटायरमेंटचं एज काय आहे, तर 60 इयर्स, 60 वर्ष हे रिटायरमेंटचं वय आहे. का रिटायर्ड केलं जातं माणसाला, तर 60 वर्ष वयामध्ये त्यांच्या शारीरिक आणि मानसिक क्षमता कमी झालेल्या असतात असं म्हटल्या जातं किंवा हे लिहिलेलं आहे. आता
शारीरिक आणि मानसिक क्षमता कमी झाल्या काम करण्यासाठी पैसा कमवणं आता बंद झालं. आता तोच व्यक्ती जो आजपर्यंत घरात कमवून आणत होता त्या व्यक्तीचं उत्पन्न बंद झालेलं आहे. घरामध्ये सुद्धा त्या माणसाला फारशी किंमत दिली जात नाही. घरामधली सुद्धा कामं ते करू शकत नाही कारण त्यांची शारीरिक क्षमता ते थकलेले आहे, वय झाले, आयुष्यभर त्यांनी काम केले. घरामध्ये सुद्धा आदराचं स्थान अशा व्यक्तींना मिळत नाही. किंवा त्यांची जी इकॉनॉमी आहे, त्यांचे जे खर्च ते सुद्धा त्यांचं इन्कम बंद झाल्यामुळे त्यांची डिपेंडन्सी वाढली आहे घरातल्या इतर मेंबर्स मुलाबाळांची. ठीक आहे. आता डिपेंडन्सी वाढली म्हणजे काय, तर साधी कुठलीही 100 रुपयाची वस्तू जरी त्यांना काही घ्यायची असेल किंवा हवी असेल तर त्यांना ते पैसे मागावे लागतात, जे की आतापर्यंत मागावे लागत नव्हते. सडन चेंज झालेला आहे, इन्कम बंद झाले म्हणजे आर्थिक. दुसरी गोष्ट की त्यांची प्रोडक्टिव्हिटी कमी झालेली आहे शारीरिक आणि मानसिक स्वरूपामध्ये. त्यांचा जो प्रेझेन्स होता कुटुंबामधला तो थोडा कमी झालाय कारण त्यांना फारसा आता इम्पॉर्टन्स दिला जातो. अशा अनेक भावना ह्या डोमेनमध्ये असतात. आता असिस्ट पहिला जो रोल आहे सोशल वर्करचा तो असिस्ट करतो. ठीक आहे. हो. सेकंड आहे ॲडव्होकेट. ॲडव्होकेट आता असिस्ट मध्ये काय करायचं तर सोशल वर्कर whose clients are older adults, असे सोशल वर्कर ज्यांचे क्लायंट हे ओल्डर पर्सन आहेत. त्यांनी हेल्प केली पाहिजे सिनियर म्हणून आणि त्यांच्या कुटुंबाला नेव्हिगेट करण्यासाठी समटाइम्स कन्फ्युजिंग एरिया ऑफ हेल्थ केअर. म्हणजे काय तर नेव्हिगेट करण्यास मदत करतो. म्हणजे गोंधळात टाकणारं हे क्षेत्र तर आहे आरोग्य सेवेच्या. कधी कधी जे आरोग्याच्या संदर्भात अनेक समस्या उद्भवू शकतात. विस्मरण होतं, डिमेन्शिया होतं, अल्झायमर्स होतं, पॅरालिसिस होतं, अनेक टाईपचे शारीरिक आजार इथे त्या व्यक्तीला होऊ शकतात. त्याच्याबरोबर नेव्हिगेट करण्यास मदत केली जाते. आता ओल्डर लोकांचा जो समुदाय आहे त्यांच्यासाठी उपलब्ध काही वेगवेगळे सुविधा आहेत. सिनियर सिटीजन ग्रुप असतात की नाही बरेच ठिकाणी, तर त्या सिनियर सिटीजन ग्रुप्समध्ये ज्येष्ठ नागरिक संघ, ज्येष्ठ नागरिक मंडळ, ज्येष्ठ नागरिक तर त्यांच्यासाठी काही सोयी सुविधा विशिष्ट कार्यक्रम आपण तसंच प्रांतीय आणि फेडरल सेवांमध्ये सुद्धा सल्ला दिला जातो. कदाचित माहिती म्हणजे प्रोव्हिन्शियल आणि फेडरल सर्व्हिसेस ज्या सिनियर सिटीजन करिता त्या सुद्धा त्या संदर्भात ते अवेअर असतात. त्यांना त्यांच्या वयोनुसार त्यांना कुठल्या सोयी सुविधा बरंच त्याविषयी सुद्धा जागृती केली जाते, असिस्ट केलं जातं. आता बऱ्याच ठिकाणी बघतो की आपल्याला पैशांचं फिक्स डिपॉझिट करायचं असेल तर इतरांना लागू असणारा इंटरेस्ट रेट आणि सिनियर सिटीजनला लागू असणारा इंटरेस्ट रेट त्यामध्ये थोडा फरक असतो. की आपल्याला जर 5% मिळत असेल आपल्या FD वर तर सिनियर सिटीजनला कदाचित ते 6% देखील मिळू शकतो. प्रवासातल्या ज्येष्ठ नागरिकांसाठी ट्रॅव्हलिंग सर्व्हिसेसमध्ये प्रवास करत असताना काही बसमध्ये काही सीट्स रिझर्व असतात, त्यांचा लाभ त्यांना मिळतो. बँकेमध्ये कुठे जात असताना सिनियर सिटीजनची एक वेगळी लाईन असते की जेणेकरून त्यांना तिथे उभं राहू नये. त्यांना मदत करणाऱ्या वेगवेगळ्या युनिट्स वेगवेगळ्या कंपनी वेगवेगळ्या सेक्टर्समध्ये तयार केलेल्या असतात. हे झालं असेल. दुसरा मुद्दा आहे ॲडव्होकेट. त्याच्यामध्ये असिस्टन्स आणि ॲडवाइस देणं. कशासाठी तर काही फॉर्म्स भरायचे आहेत, ते फॉर्म भरण्यासाठी ॲडवाइस देणं, ॲडव्होकेट करणं सिनियर सिटीजनला. फॉर एक्झाम्पल पर्सनल डिरेक्टिव्ह देणं, लिव्हिंग विल्स असणं, नॉट रेसिपिएट ऑर्डर्स आहे. म्हणजे काय तर क्लायंट जो आहे आपला त्याला त्याचा वकील म्हणून सुद्धा आपण काम करू शकतो. वैयक्तिक निर्देश आपण त्यांना देऊ शकतो. लिव्हिंग विल्स म्हणजे जी काही प्रॉपर्टी आहे त्या संदर्भातली विल्स तयार करून ठेवणं. आपण हे सजेशन देऊ शकतो की तुमच्या पश्चात तुमच्यानंतर हे जे सगळं काही तुम्ही कमावून ठेवलं हे कुणाला दिलं पाहिजे, त्याचं काय त्याचं लिगल ह्याच्यामध्ये सुद्धा सोशल वर्कर क्लायंटचा मदत करतात. फॉर्म भरण्यासाठी सल्ला देणं, सहाय्य देणं, ऑर्डर जे काही झाले त्याचे पुनरुत्थान करू नका असंही म्हटलेलं आहे. आता ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या व्यक्तीच्या ज्या इच्छा आहेत त्या व्यक्तीच्या ज्या इच्छा त्याला स्पष्ट करण्यामध्ये सोशल वर्कर मदत करतात, सल्ला देतात. ठीक आहे. त्या संवाद तिथे सोशल वर्कर संवाद साधू शकतात.
स्टेट असतो कायद्याच्या द्वारे ऍक्ट करण्यासाठी डिफेन्समध्ये सिनियरच्या केसेस असतात एल्डर अब्यूजच्या, त्या रिपोर्ट केल्या जातात. कुठल्याही सस्पिशियस मध्ये प्रॉपर अथॉरिटीज त्याच्यासाठी वापरल्या जातात. म्हणजे काय तर एकंदरीत इथं जर वयोवृद्धांबरोबर काम करायचं तर मी आधीच सांगितलं की जर पैसा खूप असेल त्यांच्याकडे, आता काही महाराष्ट्रातल्या काही शहरांमध्ये अशी परिस्थिती आहे की जे सिनियर सिटीजन्स आहेत ना ते एकटेच राहतात त्यांच्या घरात. त्यांची जी मुलं बाळं त्यांचं जे कुटुंब आहे हे फॉरेनला सेट झालेलं असतं आणि मोठी मोठी घरं त्यांचे. तर अशा केसेसमध्ये त्यांचा मिसयूज सुद्धा होऊ शकतो की हे एकटेच राहतात, घरफोडी होऊ शकते, चोरी होऊ शकते, त्यांना मारून सुद्धा टाकलं जातं, त्यांच्या वस्तू चोरून घेऊन गेल्या जाऊ शकतात. तर अशा संदर्भात प्रोटेक्टिव्ह लेवलला घरामध्ये त्यांचं अब्यूज होणं, त्यांचं शोषण होणं, ह्या सगळ्या संदर्भात काय करायचं हे सोशल वर्कर त्यांना असिस्ट करत असतो, ॲडव्होकेट करत असतो. ठीक आहे. आणि त्या संदर्भात काही तक्रारी नोंदवायच्या असेल, लिगल मदत करायची असेल तर ते सुद्धा सोशल वर्कर इथं करतो. तिसरा मुद्दा आहे काउन्सिलिंग. समुपदेशन, तिसरा मुद्दा. आता खूप सारे सोशल वर्कर सिनियर केअर सेटअप मध्ये काउन्सिलिंग सर्व्हिसेस ऑफर करत असतात. डिफिकल्ट सब्जेक्ट असतात. फॉर एक्झाम्पल असंही होते की ह्या वयामध्ये पार्टनरचा मृत्यू होणे. ठीक आहे, नवरा बायकोनी आयुष्यभर एकत्रित घालवलं, वयोवृद्ध झाल्यावर काही कारणास्तव एका पार्टनरचा मृत्यू होणे, स्पाऊस मृत्यू होणे, अशा केसेसमध्ये त्यांना ते झेपावत नाही की मी आता माझं म्हातारपण एकट्याने कसं काढायचं, एकट्याने कसं काढायचं, ते झेपावत नाही. आयुष्यभर खूप चांगला संसार केला, एकमेकांना समजून घेऊन सगळ्या गोष्टी हँडल केल्या, पण मी आता एकटाच पडलो, मी आता एकटीच पडलो. अशा ह्या चॅलेंजिंग सिच्युएशन्स असतात, ह्याच्यामध्ये काउन्सिलिंग सर्व्हिसेस खूप महत्त्वाच्या ठरतात. तसे डिफिकल्ट सब्जेक्ट असतात. रिव्हमेंट आहे, एंड ऑफ लाईफ इश्यूज आहे, त्यामध्ये काहीही होऊ शकतं. म्हणजे काय तर अशा वेळी शोक झालेला असतो किंवा स्वतःला संपवून टाकावं मी कधी काय करू त्यांचा असतं. ठीक आहे. सोशल वर्कर हे ॲडवाईस पण करू शकतात, सोबत ते मदत देखील करू शकतात. कशासाठी तर जे काही ट्रान्झिशन झाला आहे त्यांच्या फॅमिली ते ऑर्गनाईज करण्यासाठी लॉंग टर्म केअर होम करिता किंवा सिनियर रेसिडेन्स करिता. अशा वेळी जर घरात त्यांची काळजी घेणारं कोणी नसेल किंवा इच्छुक नसेल तर वृद्धाश्रमामध्ये देखील त्यांना आपण शिफ्ट करू शकतो, जर त्यांची इच्छा नसेल घरात राहण्याची तर, किंवा पाहिजे ती मदत त्यांना घरात मिळत नसेल तर फॅमिली काउन्सिलिंग सुद्धा करू शकतो की त्या वयोगटाबरोबर कशा पद्धतीने डील करायचं. ठीक आहे. फ्रॉम द फॅमिली होम टू अ लॉंग टर्म केअर सल्ला देऊ त्या पद्धतीने दीर्घकालीन जी देखरेख जी देखभालीची आवश्यकता आहे ती सुद्धा आपण इथे प्रोव्हाइड करू शकतो. तिकडे डिसिजन मेकिंग अतिशय महत्वाचं आहे की काही डिसिजन जर त्या व्यक्तीला घ्यायचे असेल तर विल बी अ डिसिजन मेकिंग ॲज वेल ॲज पेपर वर्क, कागदपत्र आणि प्लॅनिंग ची सोबतच करत असेल सोर्स ऑफ नॉलेज. सोशल वर्कर अशा ह्याच्यामध्ये डिसिजन मेकिंग मध्ये, निर्णय घेण्यामध्ये आपल्या क्लायंटला, आपल्या सिनियर सिटीजनला मदत करू शकतो, हेल्प करू शकतो. कारण सोशल वर्कर त्यांच्या मध्ये सोर्स ऑफ नॉलेज सपोर्ट सुद्धा असतो सिनियर. असं इथं सोशल वर्कर काय करतो, सोर्स ऑफ नॉलेज त्यांना वेगवेगळ्या पद्धतीचं नॉलेज पण देऊ शकतो आणि त्यांचा भावनिक आधार सुद्धा तो देतो सिनियर्सला आणि त्यांच्या कुटुंबातला. असं काही जे काही मेजर लाईफ ट्रान्झिशन जर झाले तर अजून काही घटना घरात घडल्या तर लायझनिंग पण करतो. चौथा मुद्दा आहे लायझर, LIAISO. लायझर
LIAISON लायझन. जेव्हा सिनियर्स हे हॉस्पिटलमध्ये जर असतील तर सोशल वर्करला कदाचित त्यांना लायझनिंग ऑफिसर किंवा लायझनिंग पर्सन काम करावं लागतं बिटवीन हेल्थकेअर प्रोफेशनल. तर आपला क्लायंट सिनियर सिटीजन असेल किंवा आपली काही सिनियर सिटीजन असेल तर सिनियर सिटीजनचं कुटुंब परत हेल्थकेअर प्रोफेशनल म्हणजे हॉस्पिटलमधला स्टाफ ह्या सगळ्यांबरोबर कोऑर्डिनेट करण्याचं काम, लायझनिंग करण्याचं काम सोशल वर्कर करत असतो, जेणेकरून प्रत्येकाला माहीत असावी अबाउट द कंडिशन ऑफ द इंडिव्हिज्युअल. म्हणजे त्या क्लायंटची किंवा त्या सिनियर सिटीजन व्यक्तीची कंडिशन काय आहे, परिस्थिती काय आहे हे त्याच्या कुटुंबाला पण माहीत असलं पाहिजे, हेल्थकेअर कडून ती माहिती घेणं आणि व्यक्तीला सुद्धा माहीत असलं पाहिजे. ॲट द टाइम ऑफ डिस्चार्ज म्हणजे जर हॉस्पिटलमधनं डिस्चार्जची वेळ आली तर सोशल वर्कर कोऑर्डिनेट करतो क्लायंटची ट्रान्झिशन काय आहे बॅक टू द होम. रेग्युलरली तो चेक करत असतो, शुअर करत असतो की सिनियर हे रिकवर होत आहेत का, ॲडजस्ट करत आहेत का, थ्रिविंग आहे का त्यांच्या होम एन्व्हायरमेंट. म्हणजे जेव्हा ते इस्पितळात असतात हॉस्पिटलमध्ये सगळ्या सामाजिक कार्यकर्ता, आरोग्य सेवा व्यावसायिक म्हणजे मेडिकल टीम आणि कुटुंब त्यांच्या संपर्क म्हणून काम करू शकतो की मीडिएटर की एकमेकांना एक्सप्लेन, जेणेकरून काय होणार आहे तर प्रत्येकाला त्या व्यक्तीच्या स्थितीबद्दल अपडेट माहिती मिळेल. आता हॉस्पिटलमधून जर डिस्चार्ज होत आहे त्यावेळी सोशल वर्कर क्लायंट जो परत जातो तर घरी जाण्यापर्यंतचं सगळं कोऑर्डिनेशन बघू शकतो. रेग्युलरली घरातलं वातावरण कसं आहे, क्लायंट बरा होतोय का, जुळवून घेतोय का, भरकटत तर नाही आहे ना, ही सगळी खात्री सोशल वर्कर लायझनिंगच्या माध्यमातून करत असतो. आता सिनियर केअर सोशल वर्कर जे आहे ट्रेंड असतात, त्यांना प्रॉपर प्रशिक्षण दिलेलं असतं. कशासाठी तर नॉर्मल सोबतच अनयुज्युअल पॅटर्न जे आहे अकंपनिंग एजिंगचे ते रेकॉग्नाइज ते करू शकतात, ते चांगलं ओळखून घेऊ शकतात. अशा पद्धतीचे असतात. म्हणजे एजिंग बरोबर कसं डील करायचं, एजिंग पर्सन बरोबर कसं डील करायचं, अनयुज्युअल पॅटर्न्स बरोबर कसं डील करायचं, म्हणजे सामान्य आणि असामान्य दोन्ही जे मुद्दे आहे हे ओळखण्यासाठी सिनियर केअर सोशल वर्कर त्यांना प्रशिक्षण दिलं जातं. त्याच्यामध्ये ते सजेस्ट करू शकतात, अरेंज करू शकतात डॉक्टर्सच्या व्हिजिट, म्हणजे डॉक्टरांना कधी भेटायचं, डॉक्टरांची अपॉइंटमेंट घेणं, काही टेस्ट करायच्या त्या करणं, हे सगळं सोशल वर्कर करतो. ते हेल्प करतात डिसाईड करायला वेअर द युटिलाइज होम केअर सर्व्हिसेस अँड मे दे ऑल्सो हेल्प द सिनियर विथ असिस्टिव्ह टेक्नॉलॉजी. म्हणजे फॉर एक्झाम्पल की होम केअर सर्व्हिसेस जे आहे त्याचं युटिलायझेशन केलं पाहिजे का, त्या दिला पाहिजे का, ते अजून काय करू शकतात, हेल्प करू शकतात सिनियरला. कशासोबत तर ज्या काही असिस्टिव्ह टेक्नॉलॉजीज आहेत त्याच्यासोबत, त्या जेणेकरून ते हेल्प करू शकेल प्रत्येक डेचं जे लाईफ आहे त्याच्याबरोबर एन्हान्समेंट कशी करता येईल ह्याच्यासाठी. आपण फक्त टच अपॉन करू शकतो काही गोष्टी, मेनी वेज आहे सोशल वर्करचे जे असिस्ट करतात सिनियर्सला आणि कुटुंबाला. फॉर एक्झाम्पल म्हणजे दैनंदिन जीवन जे आहे ते सुधारण्यासाठी काही तंत्रज्ञानाची आपण मदत त्यांना देऊ शकतो का. फॉर एक्झाम्पल रेडिओ जर ऐकण्याची त्यांना सवयी असेल तर ते रेडिओ आपण त्यांना मॅनेज करून देऊ शकतो. मोबाईल देऊ शकतो जेणेकरून ते त्यांच्या जवळच्या व्यक्तींशी, मित्रपरिवाराशी बोलू शकतील. अनेक गोष्टी आहेत, ठीक आहे, जेणेकरून त्यांचं जे काही सहाय्यक तंत्रज्ञानाच्या मदतीनं त्यांचं जे दैनंदिन जीवन ते सुधारण्यास आपण मदत करू शकतो. ठीक आहे. होम केअर सेवांचा वापर करायचा की नाही हे डिसिजन घेण्यासाठी आपण त्यांना मदत करू शकतो. परत एकदा जर आपण बघितलं तर सामाजिक कार्यकर्ते जे आहेत ते ज्येष्ठांना आणि त्यांच्या कुटुंबियांना देखील मदत करू शकतो. अनेक मार्ग आहे मदत करण्याचे, फक्त आपण मार्गांवर लक्ष केला पाहिजे. ठीक आहे, फक्त आपण हायलाईट केले पाहिजे की हे मुद्द्यांवर आपण काम करू शकतो. तर एकंदरीत आपण त्यांच्या आयुष्याचा महत्वाचा भाग असतो, कारण त्यांनी सगळं आयुष्य आपल्यावर शिकवलेलं असतं की पुढचं जे आयुष्य आहे ते आम्ही कसं जगायचं हे तुम्ही आम्हाला, तर त्या पद्धतीने आपण त्यांना आपले मार्ग द्यायचे जेणेकरून त्यांचं जे आयुष्य आहे डे टू डे लाईफ आहे खूप सुखकर होतील, समाधानाचं होईल. ठीक आहे. आता जेरियाट्रिक सोशल वर्कर, ओल्डर पर्सन्सला जेरियाट्रिक सेटअप GERIATRIC असे म्हणतात. जेरियाट्रिक सेटअप
GERIATRI जेरियाटिक सोशल वर्कर्स असं म्हटल्या जात. जेरियाटिक सोशल वर्कर्स हे त्या पर्टिक्युलर डोमेन मध्ये काम करतात, म्हणजे वयोवृद्धांमध्ये. ओल्डर पर्सन्स म्हणजे जेरियाटिक, वयोवृद्ध म्हणजे पण जेरियाटिक. आता जेरियाटिक सेटअप मध्ये काम करणारे सोशल वर्कर इन पर्टिक्युलर वेनी जर बघितलं तर त्यांच्याकडे एक्सटेन्सिव्ह नॉलेज असतं, खूप मोठ्या प्रमाणातलं ज्ञान त्यांच्याकडे असतं. फ्रॉम एज्युकेशन अँड फर्स्ट हँड एक्सपिरियन्स, म्हणजे त्यांच्या शिक्षणातनं पण ते नॉलेज त्यांना आलं असतं आणि ते जे काम करतात या क्षेत्रात त्यामधलं देखील अनुभव त्यांच्यासाठी फायद्याचे असतात. इन द फील्ड ऑफ एजिंग, जेरियाट्रिक, जेरॉन्टॉलॉजी आणि जनरल सोशल वर्क. जेरॉन्टॉलॉजी, जेरियाट्रिक, एजिंग हे सगळं एकच आहे. फील्ड ऑफ एजिंग, फील्ड ऑफ जेरॉन्टॉलॉजी, फील्ड ऑफ जेरियाट्रिक हे सगळं एकच आहे, ज्याला आपण म्हणतो ओल्डर पर्सन, वयोवृद्ध. ठीक आहे, कन्फ्यूज व्हायचं नाही. ह्याच्यामध्ये स्पेशलाइज शिक्षणाची आपल्याला आवश्यकता. जसं मी प्रिव्हियस लेक्चरला पण सांगितलं की एखाद्या विषयामध्ये आपण वर्षानुवर्ष जर काम करतो तर त्या विषयामध्ये एक्सपर्टीज म्हणून आपल्याला कन्सिडर केलं जातं की हे व्यक्ती असे आहेत, हे सोशल वर्कर असे आहेत की यांना ह्या विषयातलं खूप नॉलेज आहे. आणि काही जर अशा केसेस आल्या दुसऱ्याकडे तर ते आपल्याला रेफर सुद्धा करतात की हा विषय तुमचा आहे, हा कशा प्रकारे हँडल करतो, यात आमचं थोडं मार्गदर्शन कर. असा आपला रोल आहे. नेक्स्ट डोमेन आहे सर्व्हिसेस ऑफ सोशल वर्कर फॉर पर्सन्स विथ डिसॅबिलिटी. जेरॉन्टॉलॉजीचा भाग संपला, न्यू टॉपिक सुरू करतोय आपण. हा, सर्व्हिसेस ऑफ सोशल वर्कर फॉर पर्सन्स विथ डिसॅबिलिटी. आता डिसेबिलिटी पूर्वी आला हँडिकॅप पूर्वी. आता हा शब्द वापरला जात नाही, त्याला आता आपण म्हणतो डिफरंटली एबल्ड. पॉझिटिव्ह एबल्ड, ABLE. पूर्वीचा शब्द काय होता? डिसॅबिलिटी. नंतर आला डिसॅबिलिटी. आता परत त्या डिसॅबिलिटीला एक नवीन शब्द आला, डिफरंटली एबल्ड. डिफरंटली एबल्ड. ठीक आहे. आता डिफरंटली एबल्ड म्हणजे पॉझिटिव्ह वेनी आपण शब्द वापरतो. शारीरिक असू शकतं आणि मानसिक स्वरूपातलं अपंगत्व असू शकतं. आता ह्या ज्या फील्डमधल्या सर्व्हिसेस आहेत ह्या फोकस कशावर करतात, तर डायरेक्ट सर्व्हिस ऑफर करण्यावर ह्यांचा फोकस आहे. इंडिव्हिज्युअलला, क्लायंटला जे सफरिंग आहे किंवा त्या अपंगात्मक जात आहे. आता हे अपंगत्व मेंटल रिटार्डेशन पण असू शकतं किंवा डेव्हलपमेंटल डिसॅबिलिटी सुद्धा असू शकतात. मेंटल रिटार्डेशन म्हणजे मतिमंदत्व ज्याला आपण म्हणतो, आणि डेव्हलपमेंटल डिसॅबिलिटीज म्हणजे विकासात्मक अपंगत्व. ऑफनली ह्या ज्या सर्व्हिसेस आहे ह्या प्रोव्हाइडेड असतात, ह्या पॉप्युलेशनला प्रोव्हाइड केल्या जातात. डिसेबिलिटीच्या फील्डमध्ये इतर डिसिप्लिनच्या द्वारे सोशल वर्क ऑफर करत असतात. सपोर्टिव्ह काउन्सिलिंग त्यांना दिली जातं इंडिव्हिज्युअलला. केअर गिव्हर्स असतात, गार्डियन्स असतात त्यांचे, त्यांना सुद्धा काउन्सिलिंग दिलं जातं. ह्या ज्या सर्व्हिसेस ह्या बेस्ड आहेत स्कूल किंवा एजन्सी सेटिंगमध्ये. आता आपल्याला माहित आहे की अनेक अशा अंध स्कूल, ब्लाइंड स्कूल्स आहेत, मेंटल रिटार्डेशन स्कूल्स आहेत, ज्यांना स्पेशल एज्युकेशनची आवश्यकता आहे. डेफ अँड डम्ब स्कूल्स आहे, मूकबधीर ज्याला आपण म्हणतो की बोलताही येत नाही आणि ऐकताही येत नाही, त्यांच्यासाठी वेगवेगळ्या थेरपीज, वेगवेगळ्या टेक्निक्स आपण वापरतो. काही एजन्सीज आहेत ज्या पर्टिक्युलरली ह्याच फील्डमध्ये काम करतात.
की मतिमंदत्वामध्ये काम करणाऱ्या, ब्लाइंड सेटअपमध्ये काम करणाऱ्या, डेफ अँड मध्ये काम करणाऱ्या, मेंटल रिटार्डेशन संदर्भात काम करणाऱ्या अनेक अशा सेटिंग्स आहेत विदिन द स्कूल किंवा एजन्सीमध्ये आहे. क्लायंट होम्स असतात. ठीक आहे. आता टिपिकल सेटिंग जी आहे ह्या फील्डची जी डेव्हलपमेंटल डिसॅबिलिटीजचे एज्युकेशनल साईट्स आहेत. पेशंट आणि आउटपेशंट फॅसिलिटीज इथे दिल्या जातात. म्हणजे पेशंट काही ठिकाणी राहू पण शकतात किंवा जाऊन येऊन देखील करू शकतात. आउटपेशंट फॅसिलिटी प्री स्कूल आणि स्कूल बेस्ड सर्व्हिसेस असतात. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल बोर्ड ऑफ कोऑपरेटिव्ह एज्युकेशनल सर्व्हिसेस BOCES बोर्ड BOCES बोर्ड जे हा कॅपिटल B आणि छोटा O बोर्ड ऑफ C म्हणजे कॉपरेटिव्ह, E म्हणजे एज्युकेशनल, S म्हणजे सर्व्हिसेस. प्री स्कूल अँड स्कूल बेस्ड सर्व्हिसेस. रेसिडेन्शियल फॅसिलिटीज किंवा ग्रुप होम सुद्धा असतात. सो ह्या डिसेबिलिटीच्या फील्डमध्ये देखील आपण अनेक कामं करू शकतो. फिजिकल, इमोशनल, मेंटल, व्हॉट एव्हर. फिजिकल याच्यामध्ये आता बरेच ठिकाणी रोटरी क्लब जे आहे ते डिसेबिलिटीजचे खूप चांगल्या पद्धतीने काम करताना दिसून येतं. महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा की व्हीलचेअर्स प्रोव्हाइड करणं, जर चालता येत नसेल व्हीलचेअरची आवश्यकता असेल, किंवा कृत्रिम अवयव जर तुम्ही ऐकलं असेल, लिम्ब आर्टिफिशियल लिम्ब सेंटर, की एक हात गमावलेली लोक, पाय गमावलेली लोक तर ते कृत्रिम अवयव बनवतात हात पाय, आणि त्यांचं जे डेली रुटीन आहे ते थोड्याफार प्रमाणात का होईना ते प्रॉपर वेनी फंक्शन ते चालू शकतील अशासाठी एक कृत्रिम पाय बनवला जातो, तो प्रोव्हाइड केला जातो. आणि अनेक असं आता ते गव्हर्नमेंटचं सेटअप सुद्धा आहे. ठीक आहे. आणि जर आत्ताची रिसेंट न्यूज तुम्ही असेल तर सोशल वेलफेअर डिपार्टमेंट अंतर्गत जे आपण कल्याण आहे त्याच्या पदी माननीय तुकाराम मुंढे यांची नियुक्ती सुद्धा झालेली आहे. ठीक आहे. नेक्स्ट, सर्व्हिसेस ऑफ सोशल वर्कर फॉर वुमन, महिलांच्या संदर्भातला सर्व्हिसेस. ह्याच्यामध्ये सोशल वर्कर काय करतात? सर्व्हिसेस ऑफ सोशल वर्कर फॉर वुमन, महिलांच्या संदर्भात अतिशय रिसेंटली गाजणारी योजना म्हणजे लाडकी बहीण योजना. सस्टेन राहील का ही? लॉंग टर्म पर्यंत जाईल का ही योजना? करण्याची आणि डिस्कस करण्याची महिलांच्या संदर्भातले काही प्रोग्राम सर्व्हिसेस डिझाईन केले कशासाठी? तर विशेष अशा ज्या गरजा आहे महिलांच्या त्या फुलफिल करण्यासाठी. टिपिकल सेटिंग जी आहे ह्या फील्डची ती वुमन्स सेंटर आहे, महिलांचे केंद्र. वुमन्स हेल्थ प्रोग्राम, कंट्री ऑफिसेस फॉर वुमन्स सर्व्हिसेस, प्रोग्राम्स फॉर प्रेग्नेंट टीन, प्लान पॅरेंटहूड आणि प्रोग्राम्स सर्विंग विक्टिम्स ऑफ डोमेस्टिक व्हायलेन्स. बघा, महिलांच्या संदर्भातल्या काही गोष्टी इथे प्रामुख्याने मांडलेल्या आहेत. महिलांच्या ज्या काही विशेष गरजा आहेत त्या पूर्ण करण्यासाठी वेगवेगळ्या लेवलला काही सेवा, काही कार्यक्रम डिझाईन करण्यात आलेले आहेत. त्याच्यामध्ये जर बघितलं तर महिला केंद्र आहे, महिला आरोग्य कार्यक्रम आहे, महिलांच्या सेवांसाठी देशामध्ये असणारे विविध कार्यालय आहेत, गर्भवती किशोरवयीन मुलींसाठीचे वेगवेगळे कार्यक्रम आहेत, नियोजित पालकत्व कसं असावं, घरगुती हिंसाचार होत असेल, महिलांना मारहाण होते, महिलांचं शोषण होत असेल तर काय केलावं, त्याच्यामध्ये डोमेस्टिक व्हायलन्स ऍक्ट हिंसाचाराचे पण वेगवेगळे दिलेल्या त्यामध्ये महिला तक्रार करू शकतात. अशाप्रमाणे जर महिलांच्या संदर्भातले काही प्रॉब्लेम असेल तर प्रत्येक जिल्ह्यामध्ये भरोसा सेल असतं कमिशनर ऑफिसला, तिथे जर अर्ज केला तर ज्यांच्याकडून त्या महिलेला त्रास होतोय त्यांना
आणि त्या महिलेला समोरासमोर बोलवून काउन्सिलिंग केलं जातात, काही मार्ग दाखवले जातात. जर तिथे ते जर सॉर्ट आउट होत नसेल तर कायद्यात्मक हेल्प सुद्धा त्या महिलेला फ्री दिली जाते. कोर्टमध्ये ती केस करू शकते, गुन्हा नोंदवू शकतो. अनेक टाइप्स ऑफ लिगल एड आणि लिगल एड मध्ये त्या महिलेला मदत प्रोव्हाइड केली जाते. नेक्स्ट आहे सोशल वर्कर्स रोल इन एन्व्हायरमेंट प्रोटेक्शन. आता वातावरणाचे प्रोटेक्शन, पर्यावरणीय सेटिंग्स मध्ये सोशल वर्करचं काम. आता एन्व्हायरमेंट सेटिंग्स मध्ये आवश्यकता कशाची आहे तर एक्सपर्टीची. जसं मी आता तुम्हाला सांगितलं. तुम्हाला जर मी त्याच्या आधीचं एक युनिटचा सेकंड टॉपिक आठवत असेल सोशल रिफॉर्मर्सचा, त्याच्यामध्ये मेधा पाटकर एक नाव सांगितलं होतं. तर पर्यावरणीय ज्या समिती आहे त्या समितीच्या त्या हेड आहेत. त्या पर्यावरण आणि होणारं नुकसान ह्या संदर्भात अनेक कामं करतात. आता एन्व्हायरमेंटल सेटिंगला आवश्यकता कशाची आहे एक्सपर्टीजची. ते विशेष तुमच्याकडे काय शास्त्रज्ञ आहात का तुमच्या सायंटिस्ट जे आहेत वेगवेगळ्या डिसिप्लिन आणि टेक्नॉलॉजी त्यांनी क्रिएट केलेल्या म्हणजे वातावरणाला पूरक असणाऱ्या एन्व्हायरमेंट फ्रेंडली टेक्नॉलॉजी तंत्रज्ञान इथं वेगवेगळ्या डिसिप्लिन्सनी क्रिएट केले आहे. त्यामध्ये वेगवेगळे इनोव्हेशन सुद्धा करण्यात आलेले आहे. परंतु हे कसं घेतलं गेलं आहे तर मासेस आणि पॉप्युलराइज आहे. फॉर एक्झाम्पल टेक्नॉलॉजी जी आहे ही इन्कम इंटरॅक्टिव्ह असली पाहिजे, फ्लेक्सिबल असली पाहिजे आणि युजर फ्रेंडली सुद्धा असली पाहिजे. म्हणजे पर्यावरण सेटिंग मध्ये काम करत असणारा व्यक्ती कसा पाहिजे तर त्याच्याकडे त्या विषयातलं प्रावीण्य प्राप्त असलं पाहिजे, कौशल्य असलं पाहिजे. शास्त्रज्ञ जे आहे ह्या विषयातले जे खूप नवीन नवीन टेक्नॉलॉजी किंवा वेगवेगळे इनोव्हेशन करताय जे पर्यावरणासाठी अनुकूल आहे, परंतु लोकांपर्यंत ते नेलं पाहिजे. नुसतं इनोव्हेशन करून काही फायदा नाही. जर लोकांना त्याचा फायदाच झाला नाही तर आपलं वेस्टेज ऑफ टाइम आणि वेस्टेज ऑफ मनी आहे. त्यांच्यामध्ये लोकप्रियते केलं पाहिजे, लोकांमध्ये त्याचा अवेअरनेस असला पाहिजे. म्हणजेच लोक तंत्रज्ञान परस्पर संवादी लवचिक आणि वापरकर्ते झाले पाहिजे. आता जिओलॉजिस्ट काही आहेत, जिओलॉजिस्ट बायोलॉजिस्ट इकोलॉजिस्ट असेस करतात ह्युमन ऍक्टिव्हिटीज वर होणारा इम्पॅक्ट. कशावरचा एन्व्हायरमेंटचा. परंतु हे जे आहे हे ट्रान्सलेटेड आहे कशामध्ये कॉमन मॅन्सच्या लँग्वेज मध्ये आणि इम्बाइड आहे कॉन्शियस. म्हणजे भूवैज्ञानिक असू दे, जीवशास्त्रज्ञ असू दे, पर्यावरण शास्त्रज्ञ असू दे, हे सगळं काय करतात तर पर्यावरणावर मानवी क्रियाकलापांचा काय प्रभाव पडतोय ह्याचं मूल्यांकन करण्याचं काम करतात. पण सामान्य माणसं जी आहे त्या सामान्य माणसाच्या भाषेत जर हे समजावून सांगितलं तर त्या लोकांना काहीतरी त्याचा फायदा होईल. अनुवादित केलं पाहिजे, त्यांच्या कॉन्शियस माइंड मध्ये ते आत्मसात केलं पाहिजे. आता आमदार म्हणजे जर मी लेजिस्लेटर्स जे आहेत, काही आमदार खासदार जे काही पॉलिसी क्रिएट करतात, काही लॉ क्रिएट करतात, एक्झिक्यूट करतात, विंग फोर्सेस असतात, इम्प्लिमेंटेशन पण होतं. परंतु डेमोक्रेटिक कम्युनिटी ज्या आहेत त्यांना स्वतःचं मेकॅनिझम असलं पाहिजे ह्याच्यामध्ये इंटरप्रिटेशन करण्याचं, विश्लेषण करण्याचं, मॉनिटर करण्याचं परफॉर्मन्स आहे गव्हर्नमेंटचा. नुसतं कायदे प्रोग्राम करून चालणार आहे का तर नाही. भूवैज्ञानिक आहे, जीवशास्त्रज्ञ आहे, पर्यावरण शास्त्रज्ञ आहे, हे काय बघतायत तर पर्यावरणावर मानवी क्रियाकलापांचा काय परिणाम होतो ह्याचं मूल्यांकन ते करतात. सामान्य माणसाच्या भाषेत सामान्य माणसाला ते समजावून सांगितलं पाहिजे तरच ते आत्मसात करतील. काही धोरणं कायदे तयार केले जातात, त्याच्या काही कार्यकारी शाखा सुद्धा असतात, पण त्याची अंमलबजावणीचा अंदाज घेतला पाहिजे. लोकशाही समुदाय जो आहे, लोकशाही जे आहे समुदायामध्ये सरकारच्या कामगिरीचं स्पष्टीकरण असलं पाहिजे, विश्लेषण केलं पाहिजे, निरीक्षण केलं पाहिजे. त्याच्या माध्यमातून जी स्वतंत्र यंत्रणा आवश्यक आहे ती सुद्धा इम्प्लिमेंट केली पाहिजे. नुसतं कार्यक्रम धोरणं बनवले पण त्याचा इम्पॅक्ट जर पॉझिटिव्ह होत नसेल तर काहीही यूज नाही. आता
मानव, प्रत्येक ह्युमन बिंग म्हणजे प्रत्येक मानवाची ही वैयक्तिक जबाबदारी आहे आपल्या पर्यावरणाचं प्रोटेक्शन करणं, संसाधन करणं, प्रोटेक्ट करणं, प्रिझर्व करणं, वायटॅलिटी आहे, प्युरिटी आहे, इमिजिएट आणि ग्लोबल इन्व्हायरमेंट ज्याच्यामध्ये तो राहतो. ज्या वातावरणामध्ये, ज्या पर्यावरणामध्ये आपण राहतो ते सिक्युअर कसं होईल, ते अजून सातत्य, ते कसं आपल्याला संवर्धन करता येईल ही आपली जबाबदारी आहे. इमिजिएट आणि ग्लोबल इन्व्हायरमेंट पण आहे ज्याच्यामध्ये आपण राहतो. ह्या सगळ्यानंतर जर आपण बघितलं तर अनसुटेबल जी लाईफस्टाईल आहे किंवा कन्झ्युमरिस्ट कल्चर जे आहे माणसाचं, हे कशाला लीड करतं, तर इनडिस्क्रिमिनेट एक्सप्लॉयटेशन जे आहे इन्व्हायरमेंटचं त्याला. म्हणजे पर्यावरणाचं चैतन्य, पर्यावरणाची शुद्धता टिकवून राहणं आपलं काम आहे. जर हे नाही केलं तर उपभोगवादी संस्कृती आहे तर ह्याचं अंदाधुंद शोषण होऊ शकतं किंवा अनिश्चित जीवनशैली ही त्याचं कारण आहे असं म्हटलेलं आहे. म्हणजे काय, तर अनिश्चित आपल्या चुकांमुळे देखील आपण पर्यावरणाचं नुकसान करतोय. फटाके फोडणे, एअर पोल्युशन होतं. किती प्रमाणात फोडले पाहिजे, किंवा फटाके नाहीच फोडले तर काय सेलिब्रेशन होऊ शकत नाही का, हे मानवाने ठरवलं पाहिजे. नाही नाही दिवाळी आली आहे, फटाके तर फोडलेच पाहिजे, त्या काही लोकांचा स्टँड असतो. ठीक आहे. गणपती उत्सव झाला, पाण्यामध्ये काय गेलं पाहिजे काय नाही गेलं पाहिजे, गणपती मूर्ती शाडू मातीच्या ह्याच्या पीओपीने बनलेलं आहे, त्याचं काही विसर्जन परिणाम होऊ शकतो का. निर्माल्य, झाडं फुलं वगैरे हे कंपोस्टिंग मध्ये जाऊ शकतं का, की पाण्यात गेलं पाहिजे, ते कंपोस्टिंग मध्ये गेलं. असे अनेक विचार जर आपण केले तर आपल्या पर्यावरणात आपण करू शकतो. आता कोर जे आहे इन्व्हायरमेंटल सोशल वर्कर ऑफ पीपल इन इन्व्हायरमेंटल प्रोटेक्शन. म्हणूनच सोशल वर्करची जी एक्सपर्टीज आहे कम्युनिटीज मध्ये काम करण्याची, तर हे अतिशय महत्वाचं की फॅक्टर आहे. म्हणजे सामाजिक कार्याचा गाभा जर आपण बघितला पर्यावरण क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या लोकांचा, तर पर्यावरण संरक्षणामध्ये असणारी जी लोक आहेत त्यांचा महत्वपूर्ण इथे भागीदारी आहे. ठीक आहे. आता सोशल वर्करचा रोल जो आहे हा कन्सर्न आहे, संबंधित आहे मोबिलायझिंग द कम्युनिटीज, कन्सर्टायझिंग देम अबाउट द इन्व्हायरमेंट, इन्व्हायरमेंटल डिग्रेडेशन अँड इन्व्हायरमेंटल प्रोटेक्शन. सोबतच कपॅसिटी सुद्धा बिल्डअप करायच्या आहे, करून सस्टेनेबल ऍक्शन आपल्याला घेता येईल. म्हणजे ज्या भूमिका आहे कम्युनिटीची, जी भूमिका आहे त्यांना एकत्रित करणं, पर्यावरणाचा ऱ्हास होतोय का, पर्यावरणाचं संरक्षण करण्याबद्दलची जागरूकता निर्माण करणे, सस्टेनेबल असे ऍक्शन प्लॅन असणं, क्षमता निर्माण करणं, ह्या सगळ्यांशी सोशल वर्करचा रोल हा संबंधित आहे. आता कम्युनिटी जी आहे ती कम्युनिटीला आपण ट्रेन केलं पाहिजे, इन्वाइट केलं पाहिजे, इको फ्रेंडली व्हॅल्यूज त्यांना सांगितलं पाहिजे, सस्टेनेबल लाईफस्टाईल जी आहे ती अडॉप्ट केली पाहिजे आणि टेक्नॉलॉजीचा सुद्धा आपण वापर केला पाहिजे, जेणेकरून आपण इन्व्हायरमेंटल मॉनिटरिंग जी आहे ती कंडक्ट करू शकतो. म्हणजेच काय, तर समाजाला जे पूरक असं पर्यावरण आहे मूल्य आपण आत्मसात केली पाहिजे. लोकांना जागृत केलं पाहिजे, जेणेकरून पर्यावरणाचं जे निरीक्षण आहे ते आयोजित करण्यासाठी काही प्रशिक्षण सुद्धा दिली गेली पाहिजे. ठीक आहे. स्थानिक, राष्ट्रीय, जागतिक लेवलवर आपलं पर्यावरण कसं निरोगी राहील, वातावरणाशी आपल्याला संगनमत कसं करता येईल, एकत्रित मागणी करण्यासाठी प्रेरित करणं, सुसज्ज असणं पाहिजे. अशा प्रकारे जर समुदाय एकत्रित आला तर समुदाय एकत्रीकरण आणि सक्षमीकरण त्या दोन्हीचा अवलंब करून सामाजिक कार्य करण्याचे कौशल्य जे आहे ते वापरू शकतात. कुठल्या सेटिंग मध्ये, पर्यावरणाच्या सेटिंग मध्ये, जेणेकरून आपलं पर्यावरण प्रभावीपणे कार्य करू शकते. नेक्स्ट आहे एज्युकेशनल सर्व्हिसेस ऑफ सोशल वर्कर. एज्युकेशनल सर्व्हिसेस ऑफ सोशल वर्कर शैक्षणिक क्षेत्रामधलं
सोयी सुविधा. पारंपरिक दृष्टीने जेव्हा आपण बघतो तर ही एक प्रॅक्टिस फील्ड आहे जी कॅरी आउट केली गेली आहे पार्टनरशिप मध्ये. आता पार्टनरशिप कॅरी आउट कुणासोबत केली आहे तर डिफरंट टाइप्स ऑफ स्कूल, शाळा, हो की नाही. आता सोशल वर्कर इंट्रोड्यूस होते ह्या सेटिंग मध्ये, रिस्पॉन्स दिला जातो. रिअलायझेशन जे आहे इमोशनल फॅक्टर्स ऑफन लिमिटेड लर्निंग, जे शिक्षण क्षेत्रामध्ये अतिशय महत्वाचा रोल सोशल वर्करचा असतो. प्रत्येक शाळेमध्ये काउन्सिलर असले पाहिजे असंही मध्यंतरी खूप विषय गाजला होता. फोकस सेंटर्स आहे, कंपल्सरी स्कूल अटेंडन्स असली पाहिजे. फोकस सेंटर्स काय आहे तर कंपल्सरी तुम्ही शाळेत गेलाच पाहिजे, तुमची अटेंडन्स भरली पाहिजे. ऍडजस्टमेंट केलं पाहिजे क्लासरूमच्या वातावरणामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये. प्रिव्हेंटिव्ह इंटरव्हेन्शन्स वापरले पाहिजे, जे प्रतिबंधात्मक अंमलबजावणी असली पाहिजे. रिगार्डिंग वॉट तर विकासात्मक जे टास्क आहे त्याच्या संदर्भात आणि ऍडजस्टमेंटच्या संदर्भात. इन ब्रॅकेट त्यांनी दिलाय की सोशलायझेशन कसं होतंय मुलांचं, ह्याच्यावर आपण काम करू शकतो. सबस्टन्स अब्यूज, शाळेच्या माध्यमातून खूप साऱ्या व्यसनांच्या आहारी मुलं जातात. स्ट्रीट चिल्ड्रन मध्ये जर तुम्ही बघितलं तर व्हाईटनर असतं ना, व्हाईटनर जे आपण स्टेशनरी मध्ये वापरतो किंवा पेपर साठी जर काही एखादा शब्द चुकला तर त्याच्यावर आपण व्हाईट कलर मारतो, त्याला व्हाईटनर म्हणतो. तर व्हाईटनरचा वास घेऊन होणारं व्यसन हे स्ट्रीट चिल्ड्रन मध्ये मोठ्या प्रमाणामध्ये तुम्हाला दिसून येतं. तर अशाच प्रकारचा सबस्टन्स यूज शाळेच्या मुलांमध्ये होऊ शकतो. टीनेज असतं, सुसाईड असू शकतं, एक्सेट्रा अनेक टाईपचे प्रॉब्लेम्स शाळेकरी मुलांमध्ये असू शकतात. त्याच्याबरोबर कसं डील करायचं हे सोशल वर्करचं काम असतं. रिसेंट डेव्हलपमेंट जर बघितले आपण स्पेशल एज्युकेशन कंपोनंटच्या संदर्भातले तर हे विदिन स्कूल सेटिंग आहे. स्पेशल एज्युकेशन जसं मी आता तुम्हाला सांगितलं डिसेबिलिटीमध्ये अतिमंगत्व असेल, ब्लाइंड असेल, च्या संदर्भातले तर त्याच्यामध्ये स्पेशल एज्युकेशन लागतं. हा फोकस सोशल वर्क इंटरव्हेन्शन, आणि हे जे सगळं आहे ह्याच्यावरचा फोकस सोशल वर्क इंटरव्हेन्शनचा असला पाहिजे त्या टार्गेट ग्रुप करिता. टिपिकल सेटिंग सुद्धा आहे ह्या फील्डच्या. स्कूल डिस्ट्रिक्ट आहे, डिस्ट्रिक्ट लेवलच्या शाळा आहे, अल्टरनेटिव्ह हायस्कूल्स आहे, लर्निंग सेंटर्स आहे, प्री स्कूल सेटिंग सुद्धा आहे. अनेक एज्युकेशन म्हटलं की शाळेपासून आपली सुरुवात होते, हे फॉर्मल आहे, ठीक आहे ना. जेव्हा मुलाचं सोशलायझेशन व्हायला सुरुवात होते तर सगळ्यात आधी त्याचं घर, त्याचं कुटुंब, त्याचा शेजार पाजार आणि नंतर शाळा येतं, ठीक आहे. तर हे औपचारिक लेवलचं सेटिंग आहे. दॅट्स इट. लास्ट रोल आहे सोशल वर्करचा डिफरंट टाइप्स ऑफ सेटिंग्स मध्ये. आपण संपवूया, इथे आपलं एक पूर्ण युनिट कंप्लीट होईल. आता डिझास्टर मॅनेजमेंट मी तुम्हाला आधी पण सांगितलं की एनी टाइप ऑफ कॅज्युलिटी होऊ शकते. भूकंप येऊ शकतो, दरड कोसळू शकतो, पूर येऊ शकतो, वल्क्यानो ज्वालामुखी होऊ शकतो. आता डिझास्टर मध्ये अफेक्ट होतात मानवाचं आयुष्य, ठीक आहे, मानवी जीवन तिथे अफेक्ट होतं. आता हे स्पेशलाइज आहे, स्ट्रेंथनिंग करतं इंडिव्हिज्युअल आणि कम्युनिटीला इन द वेक ऑफ नॅचरल डिझास्टर. आता डिझास्टर पण दोन टाईपचे आहेत, नॅचरल डिझास्टर आणि मॅनमेड डिझास्टर. आता जे काही मी भूकंप, दरड कोसळणं, पूर हे झालं हे निसर्गाच्या सानिध्यात असणार म्हणजे नॅचरल कॅलॅमिटीज, नॅचरल डिझास्टर. दुसरं मॅनमेड डिझास्टर जे मी सांगितलं ते स्वतः घडवून आणणार, म्हणजे बॉम्ब ब्लास्ट होणं, ठीक आहे, किंवा बॉम्ब स्फोटकं तयार करणं, हे मॅनमेड म्हणजे स्वतः घडवून आणणारं डिझास्टर. नैसर्गिक आपत्तीच्या पार्श्वभूमीवर जर बघितलं तर व्यक्ती आणि व्यक्तीचा जो समुदाय आहे तो बळकट करण्यामध्ये सोशल वर्कर माहीर असला पाहिजे. कम्युनिटी मधल्या सर्वात असुरक्षित सदस्य सोबत देखील आपण काम करलं पाहिजे. जेव्हा आपण स्ट्रेंथनिंग करतो कम्युनिटीला ॲज अ होल स्वरूपामध्ये इन ऑर्डर टू हेल्प विथ द रिकव्हरी. आता घटना घडून गेली, त्या घटनेतनं जी घटना घडून गेली त्यातनं रिकव्हरीची प्रोसेस कशी करता येईल हा अतिशय महत्वाचा रोल असतो सोशल वर्करचा. फॉर अ डिझास्टर, त्या आपत्तीकरिता तिथं क्लासिफाय केले आहे नॅचरल गोष्टी, नैसर्गिक. हे कारण काय आहे तर फोर्स आहे नेचरचा, आणि रिझल्ट काय आहे तर ग्रेट डॅमेज आहे किंवा लॉस ऑफ लाईफ सुद्धा. जसं मी तुम्हाला एक प्रिव्हियस लेक्चर मध्ये माळीण घटनेचं उदाहरण दिलं होतं की का घडली ती घटना. खूप मोठा पाऊस आला, डोंगर खोदनीकरण झालं होतं, किंवा काही सिग्नल्स लोकांना दिसले होते ते जरा निग्लेक्ट करण्यात आले, अनेक कारणं असतात. ह्याच्यातनं काय होतं तर एक मोठा डॅमेज होतो
घराची घरं नेस्तनाबूत होतात, घरातल्या वस्तू जातात, लोकांचे आयुष्य जातात, मृत्युमुखी पडतात सुद्धा लोक. एक्झाम्पल्स आहे नॅचरल डिझास्टर, भूकंप येणं, हॅरिकेन, सुनामीज, अव्हालांचेस अँड टोर्नॅडोज. चक्रीवादळ, सुनामी, हिमस्खलन, चक्रीवादळ, पूर, भूकंप हे सगळं काय आहे तर हे नॅचरल डिझास्टरची उदाहरणं आहेत. इथे सोशल वर्कर असिस्ट करू शकतो लोकांना कशासाठी, अर्ली वॉर्निंग सिस्टम्स ज्या आहेत त्या इम्प्लिमेंट करण्यासाठी. तर आता आपल्याला माहिती आहे की पावसाळा सुरू होणार आणि दरड कोसळू शकतो, तर ती दरड कोसळण्याच्या आधी तिथे जाळी लावणं किंवा खूप पाऊस असेल तर तो रस्ता बंद करणं, अशा काही वॉर्निंग सिस्टम्स आपण तयार करू शकतो. तर संरक्षण भिंत आपण तिथे बांधू शकतो, प्रिपेअर करू शकतो कम्युनिटीजला. जर पूर येऊ शकतो तर लोकांचं स्थलांतरण आपण तिथून करू शकतो. पोटेन्शियली अतिशय महत्वाचा रोल इथं सोशल वर्कर प्ले करू शकतो डिझास्टर रिकव्हरीमध्ये. कशाच्याद्वारे तर कम्युनिटी डेव्हलपमेंट मध्ये काही फॅसिलिटेट करू शकतो, रिस्टोर करू शकतो, लाईव्हलीहूड प्रोव्हाइड करू शकतो, सायकोसोशल सपोर्ट, कपॅसिटी बिल्डिंग करू शकतो लोकल कम्युनिटी. एन नंबर ऑफ मोठा रोल इथे सोशल वर्कर. म्हणजे आता भूकंप आला, भूकंपामध्ये लोक मृत्युमुखी पडली, घरदारं तुटली, सगळ्या घरातल्या वस्तू गेल्या, कागदपत्र गेली, ही सगळी रिकव्हरी व्हायला पाहिजे. आणि ह्याच सोबत शासनाच्या ज्या वेगवेगळ्या निधी आहेत, डिझास्टरला निधी, डिझास्टर मॅनेजमेंट निधी, ह्या सगळ्या पटापट लोकांना प्रोव्हाइड केल्या पाहिजे. त्यासोबतच रिकव्हरी आणि रिहॅबिलिटेशन जे म्हणतो तर लवकरात शासनाकडून लोकांना घरी बांधून दिली पाहिजे, घरातल्या आवश्यक असणाऱ्या वस्तू दिल्या पाहिजे. लोकांचे जर रोजगार गेले असतील ह्या काळामध्ये तर त्यांना रोजगार दिला पाहिजे. आणि हे करत असताना एक टाइम लाईन सुद्धा ठरली पाहिजे की 15-15 वर्ष जर रिहॅबिलिटेशनला लागत असेल तर इथे आपलं फेल्युअर आहे, हे फेल्युअर दिसता कामा नये. आता अमेरिकन रेड क्रॉस सोसायटीच्या मध्ये अक्रॉस द ड्युरेशन ऑफ डिझास्टर, म्हणजे जिथे घटना घडली आहे तो घटना घडल्याचा संपूर्ण जो काळ आहे त्या काळादरम्यान अमेरिकन रेड क्रॉस सोसायटी काय म्हणते, यांनी 4 स्टेजेस आयडेंटिफाय केल्या आहे ज्या क्रोनॉलॉजिकल टार्गेट प्रोव्हाइड करतात सोशल वर्कच्या रिस्पॉन्स करिता. काय काय आहे तर पहिलं आहे 4 स्टेज. प्री इम्पॅक्ट और बिगनिंग व्हेन अ डिझास्टर पजेस, नो इमिजिएट थ्रेट बट प्रॉम्प्ट मिटिगेशन अँड प्रिपेअर्डनेस ऍक्टिव्हिटी. म्हणजे जसं मी सांगितलं की प्रिव्हेंटिव्ह लेवलला पूर्व प्रभाव किंवा सुरुवात जर होताना दिसून येत असेल तर आपत्तीला कोणताही तत्काळ धोका नसतो, परंतु शमन आणि सज्जता क्रियाकलापांना सूचित केल्या जातात. म्हणजे डिझास्टर मॅनेज संदर्भातल्या ज्या यंत्रणा आहेत त्यांना आपण सूचित करू शकतो की ही घटना घडू शकते, इथं प्रिव्हेंटिव्ह लेवलला काम करा. ही एक पहिली स्टेज आहे. दुसरा आहे की इम्पॅक्ट ऑर द पिरियड व्हेन द डिझास्टर इव्हेंट टेक प्लेस, म्हणजे घटना घडून गेली, आपत्ती घटना जेव्हा घडते तो एक. नंतर आहे पोस्ट इम्पॅक्ट, म्हणजे घटना घडून गेल्याच्या नंतरचा काळ किंवा पिरियड इमिजिएटली आफ्टर द इम्पॅक्ट अप टू द बिगिनिंग ऑफ रिकव्हरी. जेव्हा घटना घडते सगळ्यात आधी काय होते तर NDRFचे सैनिक दाखल होतात, लोकांना त्याच्यातनं बाहेर काढण्याचा, लाश बाहेर काढण्याचा काम केलं जातात, पोस्टमॉर्टम वगैरे केले जातात, डिटेक्शन होतं की कुणाची बॉडी DNA. आता जे प्लेन क्रॅश झालं होतं त्याच्यामध्ये मोठा विषय होता की DNA टेस्टिंग करून बॉडी दिल्या गेल्या की नेमकी बॉडी कोणती कुणाची हे काही समजून येत नाही, म्हणून DNA केलं, परिवाराचे काही सदस्य बोलवले होते, अनेक गोष्टी त्यातला पाठे त्यातनं ती रिकव्हरी झाली. आता ही जी रिकव्हरी आहे नंतरची चौथा मुद्दा, चौथी स्टेज, रिकव्हरी ऑर द पिरियड इन विच डिझास्टर सर्वायव्हर्स आर वर्किंग टुवर्ड रिस्टोरेशन. मध्ये आता ह्या घटनेमध्ये जी वाचलेली लोक आहेत, सर्वायव्हर्स आहेत, त्यांचं रिस्टोरेशन करणं प्री डिझास्टर स्टेट म्हणजे घटना घडण्याच्या आधी त्यांची जी स्थिती होती त्या स्थितीमध्येच परत त्यांना आणण्यासाठी प्रयत्नशील. म्हणून मी सांगितलंय की डिझास्टर मध्ये असं नाही की 1-2 महिने काम केलं आणि काम संपलं. 100% रिहॅबिलिटेशन जोपर्यंत होत नाही शासनाच्या माध्यमातून तोपर्यंत हे काम संपत नाही. आता ह्या ज्या 4 स्टेजेस मी तुम्हाला सांगितल्या हे मेन टार्गेट्स आहेत सोशल वर्करचे काम करण्याचे. वॉन्ट टू ॲड्रेस व्हेन डीलिंग विथ अ नॅचरल डिझास्टर. आता हे जे टार्गेट्स आहे याचा एम काय आहे तर रिकव्हरी प्रोसेसमध्ये मदत करणे. एकंदरीत काय आहे तर डिझास्टर होऊ नये ह्याच्यासाठी प्रयत्नशील असणं,
डिझास्टर जर घडला तर इमिजिएट काय रिकव्हरी केली पाहिजे, काय केलं पाहिजे ते त्या काळचं. त्याच्यानंतर पोस्ट इम्पॅक्ट काय आहे, घटना घडल्यानंतर काय होतंय, काय केलं पाहिजे ते. आणि नंतर कम्प्लीट रिहॅबिलिटेशन म्हणजे चौथी स्टेजची रिकव्हरी ऑफ आर वर्किंग टुवर्ड्स प्री डिझास्टर कंडिशन, पूर्ववत त्यांचं आयुष्य करून देणं. सो ह्या व्हेरियस सेटिंग्स आहे जिथे सोशल वर्कर काम करत असतो. 9वा आणि 10वं युनिट आहे तुमचं आपल्या सिलेबसचं 9वा आणि 10वं युनिट, ते सगळं ह्याच फील्डवर डिपेंड आहे. सो 9वा आणि 10व्या युनिटचं तुम्ही सेल्फ प्रिपरेशन केलं तरी चालेल. जर काही भाग नाही समजला तर आम्हाला तुम्ही विचारू शकता. ठीक आहे. सो इथे पहिलं युनिट आपलं कंप्लीट झालेलं आहे. पहिल्या युनिटमध्ये 3 सब पॉईंट्स होते. पहिलं होतं नेचर अँड डेव्हलपमेंट, दुसरं होतं सोशल रिफॉर्म्स अँड प्रोफेशनल डेव्हलपमेंट, प्रोफेशनल सोशल वर्क डेव्हलपमेंट, आणि तिसरं होतं थिअरीज अँड सोशल वर्क प्रॅक्टिस. हा तिन्हीचा भाग आपला कंप्लीट झालेला आहे. नेक्स्ट लेक्चर पासून आपण सेकंड युनिटची सुरुवात करूया. आजच्या लेक्चरमध्ये, प्रिव्हियस लेक्चरमध्ये जर कुणाला काही समजलं नसेल, काही अडचण असेल समजून घ्यायला, तर सुरुवातीला ते डिस्कस करूया आणि नंतरच लेक्चरची सुरुवात करूया. ठीक आहे. आजचं लेक्चर इथे संपलेलं आहे.